Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. All our precious viewers, we welcome you to Vineyard Workers of Christ Church online service. आज सर्व जे आम्हाला पाहत आहेत तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे विनियार्ड वर्कर्स ऑफ क्राइस्ट चर्च ऑनलाईन सभेमध्ये. Beloved people, today is our Monday discipleship meeting. प्रियांनो, आज सोमवारची शिष्य सभा आहे And today once again God is going to minister to each one of us through the word of God. आणि देवाच्या वचनाद्वारे पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकाची सेवा करणार आहे. Bible says, बायबल सांगतं faith comes विश्वास येतो by hearing and hearing the word of God. केवळ देवाचं वचन ऐकून आणि ऐकूनच. So let us hear the word of God and make our faith strong in the Lord. तर आज आपण देवाचं वचन ऐकूया आणि आपला विश्वास प्रभूमध्ये अजून भक्कम करूया. Let us grow from faith to faith. विश्वासातून अधिक विश्वासामध्ये आज आपण वाढूया. And through this faith we are going to be overcomers in our life. आणि याच विश्वासाद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण महाविजयी बनणार आहोत. So to hear this blessed word of God, तर देवाचं धन्य वचन ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Grace and peace be multiplied to you all. कृपा आणि शांती तुम्हा प्रत्येकाला बहुगुणित असो. As you are all joining me this time, जसं यावेळेला तुम्ही सगळेजण मला बघताय, ऐकताय, I pray that God may open your hearts, माझी प्रार्थना हीच आहे की देवाने तुमचं हृदय उघडावं, that He may reveal His truths, देवाने त्याची सत्य तुम्हाला प्रगट करावी that He may bless you, आणि देवाने तुम्हाला आशीर्वादित करावं and He may lift you up. आणि देवाने तुम्हाला उत्कर्षाला आणावं. Amen. आमेन. In God we have all our blessings. देवामध्ये आपल्याला आपले सगळे आशीर्वाद मिळतात And as we walk with Him, आणि जसं आपण देवाबरोबर चालत राहू He is going to fulfill every desire of your तसं heart. देव तुमच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल. Amen. आमेन. Today we are going to see something different, आज काहीतरी वेगळं बघणार आहोत आपण and this will teach you a few things that you may not be knowing. आणि यातून काही थोड्या गोष्टी तुम्हाला अशा शिकायला मिळतील की ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील, Or maybe you are going through this situation, किंवा या परिस्थितीतनं कदाचित तुम्ही जात असाल and maybe you know it, but you want to have a proof that what I am thinking is right. आणि तुम्हाला माहिती पण असेल, पण कदाचित तुम्हाला पुरावा हवा असेल या गोष्टीचा की मी जो विचार करत आहे तो विचार बरोबर आहे. Amen. What if my spouse doesn't share my faith? माझा जीवन साथीदार माझ्यासारखाच विश्वास ठेवत नसेल तर मग काय? Or then how to win your unsaved spouse? किंवा थोडक्यात समजा तुमच्या जीवन साथीदारांचं तारण झालेलं नाहीये तर त्यांना तारणाकडे कसं आणायचं? जीवन साथीदार म्हणजे पती किंवा पत्नी, समजा ते तारलेले नाहीयेत तर त्यांना तारणाकडे आणायचं कसं? How to win your unsaved spouse? आणि तुमच्या तारण न पावलेल्या जीवन साथीदारांना तुम्ही प्रभूकडे कसं जिंकू शकाल? We'll open our Bibles to 1 Corinthians 7th chapter 12 and 13. 1 करिंथ 7:12 आणि 13 वर आपलं वचन सगळ्यांनी उघडा. 1 करिंथ 7वा अध्याय 12 आणि 13. But to the rest speak I not the Lord, if any brother has a wife that believes not, and she be pleased to dwell with him, let him not put her away, and the woman which has an husband that believes not, and if he be pleased to dwell with her, let her not leave him. 1 करिंथ याचा 7वा अध्याय त्यातलं 12वा आणि 13वा वचन. परंतु बाकीच्या लोकांना प्रभू नव्हे तर मी म्हणतो की जर कोणा एका भावाला विश्वास न ठेवणारी बायको आहे आणि ती त्याच्याजवळ राहायला खुशी आहे तर त्याने तिला सोडू नये. आणि जर कोणा बायकोला विश्वास न ठेवणारा नवरा आहे आणि मात्र तो तिच्याजवळ राहायला तयार आहे, खुशी आहे, तर तिनेही त्याला सोडू नये. Amen. आमेन. Here the question arises that if one of the spouse is an unbeliever at home, इथे हाच प्रश्न उद्भवतो की आपल्या घरामध्ये समजा आपले जीवन साथीदार अविश्वासू आहेत, आपला नवरा किंवा आपली बायको अविश्वासू आहे, what should we do? तर मग आता करायचं काय? Should we separate them from us? त्यांना वेगळं करायचं का? त्यांच्यापासून आपण वेगळं राहायचं का? Because Bible also says that light and darkness cannot stay कारण together. बायबल म्हणतं ना, अंधार आणि प्रकाश एकत्र राहू शकत नाही. मग आता माझा नवरा किंवा माझी बायको येशूवर विश्वास ठेवत नाही, मग मी त्यांना सोडून देऊ का? See, that is the problem today. आजची समस्या ही आहे, अनेकांना ही समस्या आहे One comes to the Lord, the other doesn't. की जोडप्यामध्ये एक प्रभू येशूकडे येतो, दुसरा येत नाही.
So, one of the questions most frequently asked of me is, तर माझ्याकडनं जास्तीत जास्त वेळेला सारखा हा एक प्रश्न म्हणजे मला विचारला जातो तो असा की what should I do? की मी काय करू असल्या अवस्थेमध्ये, Or how to get my unsaved spouses saved? किंवा माझ्या जीवन साथीदाराचं तारण होत नाही तर त्यांना मी तारणाकडे कसं आणू, मला सांगा काय करायचं. Some people don't even let others know that one of the spouse or the spouse at home is not saved. काही लोक इतरांना हे कळू पण देत नाहीत की त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो कोणी जीवन साथीदार आहे, नवरा किंवा बायको, त्यांचं अजून तारण झालेलं नाहीये. हे काही लोक कुणालाच त्याचा पत्ता लागू देत नाहीत. They in fact tell everyone, no, my spouse is saved. आणि उलटपक्षी ते सगळ्यांना असं म्हणत राहतात की नाही नाही माझ्या जीवन साथीदाराचं तारण झालेलं आहे. Though they know deep inside them that one is not. आणि जरी त्यांच्या हृदयामध्ये खोल त्यांना माहिती असतं की असं काही नाहीये, त्यांचं तारण झालेलं नाहीये. So this is the advice to you. तर अशांना हा सल्ला आहे. Firstly, पहिलं तर realize that it is the Father that draws people through the Holy Spirit. हे समजून घ्या, हे जाणा की देव जो पिता आहे, देवबाप जो आहे, तो लोकांना पवित्र आत्म्याद्वारे स्वतःकडे आणतो. Nobody can do anything about it. हे जे काम आहे त्याविषयीनं कोणी काही करू शकत नाही, कारण ते तुझंही काम नाही, ते माझंही काम नाही. It is the work of the Holy हे Spirit. पवित्र आत्म्याचं काम आहे, हे पहिलं डोक्यात ठेवा. Yes, we do believe, आणि अर्थातच आपण विश्वास ठेवतो, नाही असं नाही. and when you believe, something happens. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो त्यावेळेला काहीतरी घडतं, हेही तेवढंच खरं आहे. But yet, तरीही we cannot do much. आपण फारसं काही करू शकत नाही अशांविषयी की समजा ते आपले जीवन साथीदार आहेत परंतु अजून येशूकडे आलेले नाही आहेत. आपण फारसं त्यात काही करू नाही शकत, We cannot save anyone. कारण आपण कुणाचं तारण करू शकत नाही, कारण तारणारा तुम्ही आणि मी नाही. Because Paul says in 1 Corinthians 7:16, 1 करिंथ 7:16 मध्ये पॉल म्हणतो, how do you know whether you shall save your husband? Husband, how do you know whether you will save your wife? 1 करिंथ 7:16 मध्ये पॉल म्हणतो, कारण बाई तू आपल्या नवऱ्याला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक आहे, आणि नवऱ्या तू आपल्या बायकोला तारणार आहेस किंवा नाही हे तुला तरी काय ठाऊक आहे. Say, we don't know. म्हणजे आपल्याला माहिती नाहीये हे, We have no power over them. आणि त्यांच्यावरचं काहीच सामर्थ्य आपल्याकडे नाहीये. One of the most important thing that may be going in a wife's heart is, आणि एक अतिशय महत्वाची गोष्ट एखाद्या बायकोच्या हृदयामध्ये असेल ती म्हणजे when will my husband be saved? की माझ्या नवऱ्याचं कधी तारण होईल. She may even imagine him walking through the door, आणि कदाचित ती कल्पना पण रंगवत असेल की दारातून ते आले and one day he will come म्हणजे एके दिवशी ते येतील and he will suddenly say, I have a surprise for you. आणि अकस्मात म्हणतील की माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आश्चर्य आहे. You know what? काय माहिती आहे, I have given my life to Christ. माझं हृदय माझं जीवन मी येशूंना दिलेलं आहे. असं एके दिवशी होईल, ते येतील अचानक मला असं म्हणतील, असे सगळे विचार ती स्वतःमध्ये ठेवते. Sometimes it does happen quickly. आणि कधी कधी पटकन असं काम होतं सुद्धा, At other time it doesn't. आणि इतर काही वेळेला तसं होत नाही. I know every believing wife and every believing husband wants the spouse to be saved. आणि मला माहिती आहे की प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या नवऱ्याला आणि बायकोला आपापल्या जीवन साथीदारांना तारणाकडे आलेलं बघायचंय, हे मला माहिती आहे. Unless of course the other one is not saved but is just a religious person. आणि अर्थातच समोरच्याचं तारण झालेलं नाहीये, केवळ तो धार्मिक आहे असं असेल तर आणि गोष्ट वेगळी. Because that person will not then desire his spouse to be saved. कारण की त्याची इच्छा मग असणार नाहीये की माझा जीवन साथीदार तारणाकडे यावा, Because this person himself is not saved. कारण हा स्वतःही तारला गेलेला नाहीये. But when a person is truly saved, पण जोडप्यामध्ये जेव्हा एक खरोखर तारलेला आहे, that person's desire is that the other one should also be saved. मग त्या नवऱ्याची किंवा त्या बायकोची ही उत्कंठा असते की माझ्या जीवन साथीदाराला तारण मिळावं. Sometimes कधी कधी when one says I am saved, एखादा माणूस जेव्हा म्हणतो की माझं तारण झालंय, and if he doesn't do anything about his or her spouse आणि समजा आपल्या जीवन साथीदाराविषयी ते काहीच करत नाहीयेत, concerning their salvation, त्यांच्या तारणाविषयीनं हे काहीच करत नाहीत, ह्यांचं तारण झालंय, that means this person is not really saved. मग याचा अर्थ ह्याचंही खरोखर तारण झालेलं नाहीये, कारण त्याला अजिबातच ओझं नाहीये जीवन साथीदारांच्या तारणाचं, Say, असं कुठेतरी म्हणावं लागेल. that means that person is only a religious person. म्हणजे याचा अर्थ हा जो तारलेला आहे, जो म्हणतोय मी तारला गेलोय, तो एक केवळ धार्मिक आव आणतोय. But a person who is truly saved, परंतु ज्या माणसाचं खरोखर तारण झालंय, the
most important thing for them after they are saved is that my spouse also should be saved. अतिशय महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी तारण पावल्यानंतर ही असते की माझ्या नवऱ्याला किंवा बायकोला सुद्धा हे तारण मिळावं. Now, this is the story of most of our homes in India. आता अर्थातच भारतामध्ये जास्तीत जास्त घरांमधली ही स्टोरी आहे Why the other is an unbeliever. की समोरचा का अविश्वासू आहे, म्हणजे माझे जीवन साथीदार का अविश्वासू आहे. There can be many reasons for it. त्याच्या मागे बरीच कारणं असू शकतात Maybe both were unbelievers at one time, आणि कदाचित एकेकाळी दोघेही अविश्वासू होते. and suddenly one was saved but the other was not. अकस्मात असं झालं की नवरा बायकोमध्ये एक प्रभू येशूकडे आला, दुसरा आला नाही. It happens. होतं असं, म्हणजे Both were unbelievers, दोघेही अविश्वासू होते, got married, लग्न झालं but suddenly one met somebody else who knows Christ, and so one was saved but the other was आणि not. लग्नापश्चात असं झालं की त्या जोडप्यामध्ये एकाला कोणीतरी असं भेटलं की ज्याने त्याला येशूकडे आणलं आणि दुसरा जीवन साथीदार तसाच राहिला अजून की जो तारलेला नाहीये. Or the believing one married the unbelieving one, किंवा एक विश्वासू होता आणि त्याने अविश्वासूशी लग्न केलं, and so the other one is an unbeliever, म्हणजे अविश्वासूशीच लग्न केलंय. तर हा विश्वासू आहे आणि ती अविश्वासू आहे and that person doesn't want to change. आणि त्या जीवन साथीदाराला बदलायची इच्छा पण नाहीये की तुम्ही तुमचं करा आणि मी माझं करते किंवा करतो वॉट एव्हर. Like one lady told me, जसे एक स्त्री मला म्हणाली, when I met my husband 20 years back, 20 वर्षांपूर्वी जेव्हा माझ्या नवऱ्याला मी भेटले, it was just a spur of the moment thing, त्याला असं अकस्मात झालेली गोष्ट होती ही, because he liked my smile कारण त्यांना माझं हास्य आवडलं and my talkative nature, आणि माझा जो बोलका स्वभाव आहे तो त्यांना आवडला and I liked his broad shoulders, आणि मला त्यांचे हे ब्रॉड असे खांदे आवडले and I liked his sense of humor, आणि मला त्यांचा तो विनोदी रस आवडला and that's how we got married. आणि अशा रीतीने आमचं लग्न झालं, आम्ही लग्न केलं. So many people look on the outward and get married, तर बरीच माणसं असं करतात, म्हणजे बाहेर न बघतात आणि मग लग्न करतात, because that smile may vanish after some कारण time. ते हास्य काही दिवसांनंतर कदाचित नाहीसं पण होईल ना. That broad shoulders may become thin shoulders आणि later. ते जे ब्रॉड खांदे आहेत तुझ्या त्या पुरुषाचे ते नंतरून कदाचित बारीक पण होतील. See, this is the most dangerous aspect of marriage. तर लग्न ही जी बाब आहे ना, तर लग्नातला हा सगळ्यात धोकादायक असा एक प्रकार आहे That you only see the outside. की आपण नुसतं बाहेरचं स्वरूप बघतो मुलाचं आणि मुलीचं आणि लग्न करून टाकतो. हा फार डेंजरस प्रकार आहे. So that aspect where one jumps into marriage is a very dangerous म्हणजे part. लग्नामध्ये फक्त बाहेरचं स्वरूप बघून उडी मारलेल्यांचा हा पैलू फार धोकादायक आहे. But when you hear some say पण काही लोकांना जेव्हा तुम्ही असं बोलताना ऐकता, they got married because their spouse was a believer, माझं लग्न झालं आणि मी अशासाठी ते केलं कारण की माझा नवरा किंवा बायको विश्वासू आहे since I am also a believer, आणि मी पण विश्वासू आहे and that's why I was looking out for a believer. आणि म्हणून मी विश्वासूच जीवन साथीदार पाहत होते किंवा होतो. It's a sigh of relief. माझा उसासा सुटतो, एक बरं वाटतं, You can be sure that things will work म्हणजे fine. सुटकेचा एक श्वास जातो की बाबा आता ठीकठाकच होईल कारण दोघं बिलीवर आहेत. Once when both are believers and get married, things have to work. आणि नवरा बायको दोन्ही बिलीवर आहेत आणि लग्न केलेलं आहे तर मग गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत बरं का. Everything else can be a scary thing. आणि बाकी जे काही असतं ना ते सगळं धोकादायक असू शकतं, भीतीदायक असू शकतं, पण लग्न करताना नवरा आणि बायको दोघेही बिलीवर होते तर मग पुढे त्यांचा प्रपंचाचा गाडा नीट झाला पाहिजे बरं का. Yes. पुढचे संसार मग It will चांगले झाले happen because पाहिजे. once आणि when होतील. both are believers, things will work right. आणि होतील, दोघं नवरा बायको विश्वासू आहेत तर गोष्टी ठीकठाक होतीलच. But sometimes people, go to the extreme also. पण कधी कधी लोक पराकाष्ठेला पण जातात. Oh, he's a believer, and so even if it doesn't work, it's okay. तो बिलीवर आहे, मग त्यांनी काम केलं नाही, नोकरी केली नाही तरी चालेल. But that's also a dangerous thing. पण तेही धोकादायक आहे ना. नोकरी केली नाही, काम केलं नाही तरी चालेल, म्हणजे म्हणायचं काय. If you are a true believer, you will work, तुम्ही खरे बिलीवर असाल तर नोकरी करालच isn't it? की मला कमवू दे. That means somewhere you are not a true believer. याचा अर्थ तुम्ही कुठेतरी खरे बिलीवर नाहीच आहे असं म्हणावं लागेल. मग One lady said, एक स्त्री म्हणाली, as unbelievers, neither of us had a clue what our future would be. आम्ही अविश्वासू असताना दोघांपैकी आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं की आमचं भविष्य कसं असणार आहे. We just liked one another, आम्हाला केवळ एकमेकांना आम्ही पसंत केलं, and our parents agreed, आमचे माता पिताही तयार झाले and that was it. आणि बास अशा रीतीनं हे घडलं We were bound for life. आणि आम्ही आयुष्याच्या त्या गाठीमध्ये बांधले गेलो. We just thought we make a great couple, आणि आम्हाला असं वाटलं की आमचं जोडपं छान दिसणार आहे आणि दिसतंय and life would be fun together. आणि आमची जोडी सुंदरच झालेली आहे आणि आयुष्य आमचं पुढे चांगलंच जाणार आहे असं आम्हाला वाटलं. I mean, that's all thinking. ती सगळी विचारसरणी आहे, हे सगळे विचार आहेत.
A relationship with Christ was the last thing on our minds, she said. आणि ती म्हणते ख्रिस्ताशी आमचं नातं आहे की नाही ही गोष्ट आमच्या यादीत शेवटची होती कुठेतरी. She said our first 3 years of our marriage was great fun. तर ती म्हणते की आमच्या लग्नाची पहिली 3 वर्ष फार छान सुंदर गंमत जम्मत वगैरे, Because it was filled with parties, कारण की पार्ट्या मेजवान्या वगैरे वगैरे त्यात होतं. going for movies. पिक्चरला जायचं, पार्ट्या करायच्या, सगळी गंमत जम्मत पहिली 3 वर्ष. And then our first daughter came. मग पहिली मुलगी झाली आम्हाला. But then she said, मग ती म्हणते without warning, सूचना न देता God drew me in a relationship with Him. देवाने मला त्याच्याकडे नात्यामध्ये घेतलं. I was not prepared for it. ती म्हणते मी तयार नव्हते, But suddenly one fine day, God drew me and I started having relationship with God. पण म्हणते अचानक एके दिवशी देवाने मला त्याच्याकडे आकर्षित केलं आणि माझं देवाशी नातं सुरू झालं. Because it so happened I had a servant at home कारण म्हणे असं झालं की माझ्या घरात कामाला एक मोलकरीण होती and she spoke to me about Jesus. आणि माझी मोलकरीण मला येशूविषयी सांगायला लागली. And my eyes opened to the truth. तर तिचं ऐकून ऐकून माझे डोळे सत्याकडे उघडले. She said she only told me, pray this simple prayer. आणि ती मला म्हणाली की फक्त ही छोटी प्रार्थना आहे, सिंपल साधी प्रार्थना, ती तुम्ही करा Jesus save me, की येशू मला तुम्ही तारा come into my heart. आणि येशू तुम्ही माझ्या हृदयात या. And I did that. आणि म्हणे माझ्या मोलकरणीच्या सांगण्यावरनं मी ते केलं. But that small prayer changed my life forever. पण त्या लहानशा प्रार्थनेने माझं जीवनच कायमचं बदललो And it also changed my marriage forever. आणि कायम माझा हा जो विवाह आहे तोही बदलला. Because कारण things did not turn out right in our family front. परिवारामध्ये गोष्टी काही धड होईनात. Because कारण I became a believer. मी बिलीवर झाले. And so parties, I had no interest. मग पार्ट्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मला उत्सुकता कमी झाली. Movies, I didn't have any interest. पिक्चरला जायचा इंटरेस्ट पण माझा कमी झाला. My husband came to know it. आणि माझ्या नवऱ्याला कळलं हे. Though he was a loving husband, आणि माझा नवरा तसा प्रेमळ नवरा आहे. but then after that he started calling me Jesus freak. पण मग त्याच्यानंतर तो मला असं तू येशूसाठी वेडी झालेली आहे वगैरे असं म्हणायला लागला. And she said, I never knew how to move around with my husband from then on. मग ती म्हणते त्याच्या पुढे मला कळलंच नाही की माझ्या नवऱ्याबरोबर आता मी कसं राहायचं. That happens. होतं असं. It becomes hard now. अवघड जातं कारण एक बिलीवर आहे एक नाहीये. Before that, there was no problem. त्याच्या अगोदर समस्या नव्हती कारण दोघंही अनबिलीवरच होते. When both are in darkness, there is no problem. कसं असतं दोघंही अंधारात असतील तर काही समस्या होत नाही. When both are in light, there is no problem. आणि दोघंही प्रकाशात असतील तेव्हाही समस्या होत नाही. But when one is in light and one is darkness, that is the problem. पण एक प्रकाशात आहे आणि एक अंधारात आहे तर मग पुढे घोटाळे सुरू होतात. And so many people don't know how to live with an unsaved spouse. आणि मग असं झालं की अनेकांना कळत नाही की आता माझा जीवनसाथीदार तारणाकडे आलेला नाहीये, आता कसं म्हणजे राहायचं आणि संसार करायचा. But then that desire is there in them. पण ती इच्छा त्यांच्यामध्ये सारखी असते My spouse has to be saved. की माझ्या जीवनसाथीदाराचं तारण झालं पाहिजे. And then they try to push, force, and even shout. आणि मग ते कधी कधी प्रयत्न करतात, असा प्रयत्न करतात की त्यांना कधी ओरडतात, कधी त्यांना बळजबरी करतात, नाही तुम्ही चलाच, नाही तुम्ही याच, नाही तुम्ही चर्चलाच या, नाही तुम्ही येशूंना घ्याच वगैरे वगैरे. They don't speak, they only preach. आणि ते बोलत नाहीत, नुसतं प्रीचिंगच करतात. So whenever the wife opens her mouth, it is for preaching, not to speak. आणि मग समजा ती बायको आहे तर ती बायको तोंड उघडते असं नॉर्मल बोलायला नाही, प्रीचिंगच. So the husband sometimes wants you to speak, आणि कधी कधी नवऱ्याची इच्छा असते की माझ्याशी थोड्या नॉर्मल गप्पा मार ना बाई, but she wants to preach. पण तिला तर प्रीचिंगच करायचं आहे. ती नॉर्मल गप्पा आता मारतच नाही, ती बिलीवर झाली. See, sometimes you have to live out your faith quietly also. पण कधी कधी काय होतं आपल्याला आपला विश्वास जरा शांतपणे पण जगून दाखवावा लागतो. But many times we trumpet it. पण बऱ्याच वेळेला आपण तर करणेच घोषित करत राहतो. अपना बैंड बंद होए तो वो सामने वाला जीसस के पास आवे ना. They start boasting of what the good Lord has done in their life. त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रभूंनी काय काय केलेलं आहे याच्या विषयीने ते गर्वाने बरगळत राहतात. And then they say, see your condition now. आणि मग म्हणतात असं टोचून बोलल्यासारखं, कुचकडासारखं बोलायची काय गरज आहे, बघा तुमची अवस्था बघा आणि माझी बघा, मी जीसस मध्ये आले, तुम्ही म्हणूनच असे आहात. असं बोलून तो कधी येईल का. And sometimes they say, see how humble I am. आणि मग कधी कधी म्हणतात पाहिलं मी किती नम्र आहे, I am changed while you are not. मी बदलले तुम्ही नाही बदलला. And that is one of the reasons why husbands never turn to the Lord. आणि मग हे एक कारण बनतं की ज्या पायी समजा तो नवरा अनबिलीवरच आहे तर तो अनबिलीवरच राहतो, तो येतच नाही येशूकडे. Humility has not to be spoken, it has to be shown. नम्रता बोलून दाखवायची नसते बेटा, नम्रता वागून दाखवायची असते. Amen. है ना. ह्युमिलिटी बोलने में नहीं करने में रहती.
Then they pray loudly in the presence of their husband मग नवरा समोर असताना मुद्दामून जोरजोरात प्रार्थना करायच्या and make sure that he knew that he was a sinner destined for hell. आणि 100% ही खात्री बाळगायची की माझ्या नवऱ्याला हे ऐकू गेलंच पाहिजे की तो पापी आहे आणि तो नरकात जाणार आहे. So such things make hard for the spouses to turn to the Lord. आणि मग अशाने काय होतं की ते जीवन साथीदार येशूकडे यायचे जरी असतील तरी येत नाहीत आणि येणार नाहीत. अवघड होतं रे सगळं. Sometimes they pack gospel tracts in their lunch box and add a Bible verse that puts fear in them. कधी कधी मुद्दामून काय करतात मग त्यांच्या डब्यामध्ये बायबलचा एक ट्रॅक कुठेतरी टाकून देणार, असं मुद्दामून काहीतरी करणार, बायबलचं एक वचन कुठेतरी टाकणार. And when the husband in the office in front of everyone opens his tiffin box, there comes the tract. आणि मग नवरा ऑफिसमध्ये लंच टाइमला सगळ्यांसमोर डब्बा उघडतो आणि अकस्मात हा बघा बायबलचा एक ट्रॅक बाहेर निघतो. And then the friends say, what is this? मग त्याचे मित्र म्हणतात हे काय रे. And this fellow is very embarrassed. आणि मग ह्याला लाज वाटते की ही असं काय करते माहित नाही. And sometimes he wonders whether she's poisoned my food that I should आणि die. मग कधी कधी त्याला असा विचार यायला लागतो की तिच्या नुरूप मी अनबिलीवर आहे तर एखाद दिवशी ही विष घालून मला मारील का काय. She won't do it, we know it. करणार नाही ती तसं कारण Because she's a believer. ती बिलीवर आहे तसं करणार नाही. But the others think that way. पण मग बाकीच्यांना विचार येतो ना की लपून छपून डब्यातनं ट्रॅक्स निघतात, पुढे जाऊन विष घातलं तर देवच जाणे. I remember one man telling me, Pastor, मला आठवते एका माणसाने मला असं सांगताना तो मला म्हणाला, पास्टर before I came to the Lord, मी येशूकडे येण्या अगोदर my wife used to put gospel tracts with my tiffin. माझी बायको असंच करायची म्हणे. माझा डब्बा जो असायचा ना त्या पिशवीमध्ये ती बायबलचे ट्रॅक घालायची And when I used to open it before my colleagues, आणि माझ्या ऑफिसमधल्या लोकांसमोर जेव्हा मी माझा लंच बॉक्स उघडायचो it was such an embarrassment. मला लाज वाटायची कारण हे असे सगळ्या पत्रिका बाहेर निघायच्या वचन लिहिलेल्या. So he said I had to throw out the gospel tracts to show my friend that it doesn't mean anything to me. तर तो म्हणतो की मग माझ्या मित्रांसमोर मित्रांना असं दाखवायला की ह्या ट्रॅकचा माझ्याशी काही संबंध नाहीये म्हणून मी ते फेकून द्यायचो. Though he didn't want to, but because he is in front of his friends, he had to do it. त्याची इच्छा नसली तरी सुद्धा तो आता त्याच्या त्या सेक्युलर सर्कलमध्ये आहे, त्या मित्रांसमोर आहे म्हणून मग ते घेऊन तो फेकून द्यायचा. He used to say, I used to pray to my deities, आणि तो म्हणतो मी माझ्या दैवतांना प्रार्थना करायचो let me get my old wife back, की मला माझी जुनी बायको परत करा, but without her Jesus. पण तिच्या येशूशिवायची करा. And she would be praying, आणि ती असं प्रार्थना करायची Lord, की प्रभू I want my husband येशू मला माझा नवरा पाहिजे, that he should come to Jesus. येशू माझा नवरा मला तुमच्याकडे आलेला पाहायचा आहे, त्याचं तारण करा, अशी प्रार्थना ही करायची. So there was a conflict there. मग तिथे असा वादिवाद सुरू झाला. But this man said, मग हा म्हणतो in his company, somebody told him about the Saturday blessing meeting त्याच्या कंपनीमध्ये कोणीतरी त्याला आपल्या शनिवारच्या आशीर्वाद सभेविषयी सांगितलं. because कारण his job was threatened त्याच्या नोकरीत काहीतरी धोका निर्माण झाला होता and he was going to lose his job. आणि असं झालेलं की आता त्याची नोकरी जाणार. And he didn't want to tell his wife आणि त्याला काय आपल्या बायकोला हे सगळं सांगायचं नव्हतं. because he knew for sure if he says it, she will say, because you didn't come to Jesus. कारण त्याला 100% माहिती हो की मी जाऊन हिला सांगितलं की माझी नोकरी धोक्यात आहे तर ती असंच म्हणणार तुम्ही येशूकडे येत नाही म्हणून हे सगळं असं होत आहे. So he didn't share it with her, he shared it with पण his तो friend. म्हटला तिला सांगायलाच नको, तिला सांगितलंच नाही, मित्रांना वगैरे सांगितलं. And he knew one fellow was a believer. आणि त्याला माहिती होतं की एक कोणीतरी त्यांच्यातला बिलीवर होता. And he told him, आणि त्याला हा म्हणाला, and that fellow said, don't worry, तर हा बिलीवर त्याला म्हटला काळजी करू नको, I will pray for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन God will do it for आणि you. देव तुझ्यासाठी काम करेल, तू नको काळजी करू. And he did pray for him. आणि त्याने प्रार्थना केली त्यासाठी And he did lose his job. आणि त्याची नोकरी गेली नाही. And that's how he was saved. अशा रीतीनं त्याचं तारण झालं. घरची बिलीवर बायको असून पण तारण असं झालं. What I want to say is, मला जे तुम्हाला सांगायचे ते हे सांगायचे बेटा, sometimes some wives are the cause for the delay in the salvation of their husband. कधी कधी काही बायकाच कारण असतात आपल्या नवऱ्याच्या तारणामागे जो उशीर होतोय त्या उशिराचं कारण या बिलीवर बायकाच असतात कधी-कधी. Sometimes the husbands are the cause for the delay of the salvation of their wife. आणि कधी कधी हे बिलीवर नवरेच कारण असतात आपल्या अनबिलीवर बायकोचं तारण न होण्यामागचं. It does happen होतं असं because the wife is desperate for a husband to be saved. कारण की त्या बायकोची खूप उत्कंठा की नवऱ्याचं तारण झालं पाहिजे. And they are always at odds with each other now. आणि मग त्यांचं जमत नाही ना, एक विश्वासू आहेत आणि एक अविश्वासू आहे, मग सगळ्या फ्रंटवर जमत नाही रे. You need to know one thing. एक गोष्ट आपल्याला कळायला हवी,
Your relationship with your spouse should be the same. तुमचं जीवन साथीदारांबरोबरचं, तुझं तुझ्या नवऱ्याबरोबरचं, तुझं तुझ्या बायकोबरोबरचं नातं तसं सारखंच असलं पाहिजे. What it was before and what अगोदर it is now. तू अविश्वासू असताना तुमचं एकमेकांशी जे नातं होतं तसंच नातं येशूकडे आल्यानंतर सुद्धा ठेवायचंय. तो एक अजून जरी येशूकडे आला नसला तरी You can pray, प्रार्थना करा, seek the Lord's face, येशूंना प्रार्थना करा, येशूंचं मुख शोधा, show more love, जास्त प्रेम show more दाखवा, mercy. जास्त दया दाखवा, येशू जगून दाखवा. And so what will happen? मग काय होईल? Automatically he will come to know the truth. आपोआप तुमच्या जीवन साथीदारांना सत्य कळेल. Amen. आमेन. Moreover, there's another thing. त्याहून जास्त अजून एक गोष्ट आहे. If something does not go well, समजा काही गोष्टी नाही ठीकठाक the झाल्या wife then blames the marital problem on his unsaved status. तर मग बायको काय करायला लागते? अविश्वासू नवऱ्यावरती सगळा दोष घालते If only you were saved, की तुमचं तारण झालं असतं, ते असं झालंच नसतं आपल्या लग्नामध्ये, we would have been blessed. आपण आशीर्वादी झालो असतो, We would have got a house. आपल्याला घर पण मिळालं We would have got असतं two-wheelers. आणि आपल्याला गाडी पण मिळाली असती. पण काय करायचं? तुम्ही येशूकडे येतच नाही ना. Maybe that is not the reason. कदाचित ते कारण नसेल या सगळ्या गोष्टींमागचं. Who said that when you come to Jesus, you have to get a car, you have to get a house, you have to get a two-wheeler? असं कोण म्हटलं की येशूकडे आल्यानंतर आपल्याला घर, गाडी, घोडा, गाड्या सगळं मिळायलाच पाहिजे आणि मिळतच असं आणि कुठं लिहिलंय? God will give in his own time. देवाच्या वेळेस सगळं देईल आणि देतो, ती गोष्ट वेगळी. Amen. आमेन. Or then, oh, you are sick because you are unsaved. नाही, तुम्ही आजारी का पडता सारखे सारखे माहितीये ना, तुम्ही येशूकडे येत नाही म्हणून. Or if then we both were Christians, life would have been happy. आपण दोघे ख्रिश्चन असतो तर किती छान झालं असतं, सुखी राहिलो असतो. See, I'm showing you the different ways spouses work up in their partners to be saved. मी काय करतो? मी तुम्हाला हे सांगतोय, वेगवेगळ्या पद्धतीनं जीवन साथीदार एकमेकांच्या तारणामध्ये बघा कशी भूमिका बजावतायत. Some wives have given time frame to God, काही बायकांनी एक वेळ दिलेली असते देवाला, or they have made some resolution. किंवा काही ठराव केलेला असतो काही बायकांनी. In 2022, my husband has to be saved in the month of January 15th. 2022 मध्ये 15 जानेवारीला माझ्या नवऱ्याचं तारण झालंच पाहिजे. हे ठरवणारी तू कोण? They give target to God or they give target to themselves. देवाला टार्गेट देतात, नाहीतर मग स्वतःला टार्गेट देतात. That by next month, he has to be saved. पुढच्या महिन्यापर्यंत ह्यांचं तारण झालंच पाहिजे. And so they work very hard to achieve that target. आणि खूप मेहनत करतात मग ते तारण त्यांचं झालं पाहिजे म्हणून. But see, we are not the savior of anybody. पण एक लक्षात घ्या ना तुम्ही, आपण नाहीये तारणारा कोणाचा. You cannot give target to God. You cannot keep target for yourself. तुम्ही देवाला काय टार्गेट देताय? देवाला आपण टार्गेट देऊ नाही शकत. आपण स्वतःसाठी पण असली टार्गेट ठेवू नाही शकत. It is the work of the Holy हे Spirit. पवित्र आत्म्याचं काम असतं, एखाद्याला स्पर्श करून त्याला येशूकडे आणणं. Our job is आपलं काम काय? behave a Christian behavior, जसं मी आता म्हटले की येशू जगून दाखवा त्यांच्या समोर, pray, प्रार्थना करा leave the rest in the hands आणि of God. बाकी देवाच्या हातात सोडा की प्रभू तू त्यांना स्पर्श कर. If you had been a believer and you married an unbeliever, then it is your fault. आणि समजा तुम्ही विश्वासू होता आणि विश्वासू होता तरी तुम्ही अविश्वासूशी लग्न केलं तर बिगिन विथ तुमची चूक झालेली आहे. But कारण if both were unbelievers and one came to the Lord, then God's mercy will work for you. तुम्ही दोघे अविश्वासू होता आणि तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर तुमच्यातलं एक कोणीतरी येशूकडे आलं तर मग देव कार्य करेल, दया करेल आणि त्या दुसऱ्या पार्टनरलाही आणेल. Because you were also in darkness. कारण तुम्ही अंधारात होता, लग्नच तुमचं दोघेही अविश्वासू असताना झालेलं होतं. God will see that the other partner also is मग saved. देव हे बघेल की तुमचा तो दुसरा पार्टनर पण प्रभूकडे यावा. पण तुम्ही बिलीवर होता आणि बिलीवर असताना पण तुम्ही अनबिलीवरशी लग्न केलं तर मग ते तुमची चूक, सुरुवातीलाच चूक झाली ना हो. But still God can work. तरी देव काम करू Give शकतो, some नाही असं time. नाही. थोडी वेळ द्या ना. At times wives put on loud Christian music. कधी कधी बायका घरामध्ये मग जोरात प्रभू येशूची गाणी लावतात. While that fellow is watching the TV, she'll put on loud Christian music. नवरा टीव्ही बघत असतो आणि त्याच वेळेला ही येऊन प्रभू येशूची जोरात गाणी लावते. It doesn't work that way. असं होत नाही ना. काय गरज आहे असं करायची? Or then they keep the Bibles open in every room, नाही तर घरामध्ये प्रत्येक खोलीत बायबल मुद्दामून उघडं ठेवायचं, so that as he walks by, he has to read. म्हणजे तो चालताना फिरताना त्याला ते दिसावं आणि त्यांनी ते वाचावं. ऐसे पडते तो फिर क्या ही होता बेटा. At times it may work, but most of the time it doesn't work. कधी कधी होऊ पण शकतं तसं, पण जास्तीत जास्त वेळेला असं होत नाही ना. But there are a few things that you can do पण आहेत थोड्या गोष्टी ज्या आपण करू शकतो त्यांच्या तारणासाठी, that I'm going to share with you. ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. First point, पहिली गोष्ट, don't remove them from your life.
तुमच्या जीवनातनं त्यांना काढून टाकू नका. कुणाला समजा तुमचं लग्न झालंय, तुम्ही येशूकडे आलाय, पण तुमचा दुसरा जीवन साथीदार येशूकडे आलेला नाहीये, तर त्यांना जीवनातून काढून टाकू नका. Don't remove your unbeliever spouse from your life. तुमच्या अविश्वासू जीवन साथीदारांना जीवनातून काढून टाकायची गरज नाही. That's what Paul has told us. असं पॉलने आपल्याला सांगितलेलं आहे बायबलमध्ये. Don't remove them from your life or from your house. त्यांना तुमच्या घरातनं किंवा जीवनातनं काढून टाकू नका. No matter what he does, what he worships. आणि तो जीवन साथीदार काही करत असू दे, कशाची पण काही पण आराधना करत असू दे, You don't remove anything. तुम्ही नका त्यांना काढून लावू. Don't remove anything or आणि- any objects that they worship. आणि त्यांचं जे काही आहे आराधनेचं सामान ते पण काढून टाकायचं नाही. Don't do that. असं करायचं नसतं. Respect their conscience. त्यांच्या सद्विवेक भावाला थोडा सन्मान द्या ना, इज्जत करा त्यांची. So this is the first thing you need to know. तर ही पहिली गोष्ट आपल्याला माहित असली पाहिजे. If your spouse is an unbeliever, समजा तुमचा जीवन साथीदार अविश्वासू आहे, don't say, since now I've become a believer, I should separate myself from my spouse. तर असं म्हणू नका की आता मी झाले बिलीवर आणि आमचा जीवन साथीदार अविश्वासू आहे, तर मी आता त्यांना सोडून देणार आहे. No. नाही, This is not biblical. हे काही बायबलला धरून नाहीये. Because Paul here said it. कारण पॉल इथे बोललेला आहे, If your wife isn't a follower of the Lord but is willing to stay with you, don't separate her from you or divorce her. तुमचा जीवन साथीदार समजा येशूकडे नाही आलेला परंतु तुमच्याबरोबर राहायला तयार आहे, तर त्यांना तुम्ही घटस्फोट द्यायची गरज नाही. Say, if your husband isn't a follower and if he be pleased to dwell with you, let her not leave him. असं म्हणजे दोन्ही जीवन साथीदारांसाठी हे लागू पडतं, नवरा आणि बायको, की ते तुमच्या येशूच्या मागे ते चालत नाहीयेत, म्हणून मग तुम्ही त्यांना घटस्फोट द्यायचा असं करायची गरज नाही. Or don't say, I will stay separate now in my किंवा mother's असंही house. म्हणायची गरज नाही की आता मी बिलीवर झाले तर मी माझी एकटी राहीन किंवा मी मुलांना घेऊन राहीन, त्यांना वेगळं राहू दे, Or I will stay with my mother's house. नाही तर मी बाहेरही जाऊन राहीन, मला नाही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा. का? कारण ते येशूकडे अजून आले नाही. That is wrong. ते चुकीचं आहे, असं करायचं नसतं. God doesn't permit this. देव नाही परवानग्या देत अशा गोष्टींना. Don't think since your spouse is an unbeliever, the devil will, the devil will play havoc in your family. असा No. विचार करू नका की आता तुमच्या जीवन साथीदाराला येशू माहिती नाहीये म्हणून सैतान तुमच्या घरात आता गोंधळच घालणार, असं काही No, गरजेचं God नाही. will take care of your family. देव आहे ना, तुमचा परिवार सांभाळायला देव आहे ना. हो, देव सांभाळेल. You keep praying every तुम्ही day. प्रार्थना करा रोज. Instead, your spouse staying with you or your unbeliever spouse staying with उलट you, पक्षी तुमचे अविश्वासू जीवन साथीदार तुमच्या बरोबर राहतायत, it has more chance one day to be saved. तर त्याच्यामध्ये खूप संधी आहे की एके दिवशी ते तारणाकडे येतील. See? Staying together because एकत्र राहून. कारण की Bible says बायबल म्हणतं the light shines in the darkness and the darkness cannot comprehend it. अंधारामध्ये प्रकाश चमकतो आणि तो अंधाराला सोसवत नाही. That प्रकाश means- चमकतोय That means म्हणजे where light comes, darkness has to go out. जिथे प्रकाश येतो तिथून अंधार गेलाच पाहिजे. So one day the darkness will go out. तर एके दिवशी तो अंधार जाईल. When you put on the light comes आपण प्रकाश लावला, दिवे लावले की प्रकाश होतोच and the ना. darkness flees. उजेड होतोच आणि मग अंधार जातोच. And always remember, light is more stronger than darkness. आणि नेहमी लक्षात ठेवा की प्रकाश आणि उजेड अंधारापेक्षा जास्त सामर्थ्यशाली आहे. So that unbelieving spouse staying with you has more chance to be saved with you than staying separate. तर तुमचा अविश्वासू जीवन साथीदार तुमच्या बरोबर राहून खूप संधी आहे तो तारणाकडे यायची. तुमच्यापासून वेगळं होऊन तेवढी संधी नाहीये. Does that mean that the unbelieving spouse is saved just by being married to a believer? याचा अर्थ असा का की अविश्वासू जीवन साथीदाराचं तारण केवळ त्याने विश्वासू माणसाशी लग्न केलंय म्हणून होतं, Or by remaining in the house? किंवा घरामध्ये ते एकत्र राहतायत म्हणून तारण आपोआप होतं, असं का? No. असं नाही, आपोआप काही होत नाही. For Bible says, कारण बायबल म्हणतं, again that verse 16, 16वं वचन परत, how do you know, wife, whether you will save your husband or not? की बाई तू आपल्या नवऱ्याला तारशील किंवा नाही हे तुला काय माहित आहे? This clarifies that what verse 14 means is that the believing spouse may, through their words and actions, convince the other one to come to the याचा Lord. अर्थ काय होतो की विश्वास ठेवणारा जो एक जीवन साथीदार आहे, नवरा किंवा बायको, ते आपल्या वर्तणुकीतून आपल्या स्वभावातून येशू जगून दाखवून त्या अविश्वासू जीवन साथीदाराला येशूकडे आणायची जास्त संधी आहे. Not that they will be saved whether they like it or not. मग त्यांना आवडो न आवडो त्यांचं तारण होणारच आहे, कारण त्यांनी बिलीवरशी लग्न केलंय
असा प्रकार नाहीये. There is no guarantee. अशी काही गॅरंटी नसते, अशी काही खात्री नसते की ही बिलिव्हर आहे, हा अनबिलिव्हर आहे, बिलिव्हरशी ह्यानी लग्न केलं म्हणून आता बाय फ्लूक हा पण बिलिव्हर झाला, असं होत नसतं. Otherwise, everybody will say, I will get married to unbelievers because one day this promise of Paul will work on my life. नाहीतर मग लग्न करताना सगळेच बिलिव्हर लोक असं म्हणायला लागतील की आम्ही पण अविश्वासू मुला मुलीशी लग्न करू, काय होत नाही, एके दिवशी आपोआप ते येशूकडे येणार. Ha. पण असं There is no आपोआप guarantee. होत नसतं, काही गॅरंटी नाही, काही सांगवत नाही. Even if it happens, most of the time you have to go through lots of persecution, patience, and hope. आणि जरी तसं झालं तरी तुम्हाला मग बऱ्याच काही गोष्टींमधनं जावं लागतं, छळांमधनं जावं लागतं. Yes. You खूप need काही to ते prepare for all that. त्रास सोसावा लागतो आणि त्याची तयारी करावी लागते, असं खूप काही असतं त्याच्यात. That also means the unbelieving spouse does not automatically reach heaven or is saved. आणि त्याचा अर्थ असा पण लागतो की तुमचा अविश्वासू जीवन साथीदार आपोआप तारण पाहून स्वर्गात जात नसतो. See? Don't think so just because an unbelieving spouse is staying with a believing spouse, that unbelieving spouse also will go to heaven. No. म्हणजे मी असं म्हणतोय की तुम्ही विश्वासू आहात, तुमचा जीवन साथीदार अविश्वासू आहे, पण तो तुमच्याबरोबर राहतोय म्हणून तोही आपोआप स्वर्गात जाणार आहे, असं नाहीये. No. Y'all will stay together, you will receive the blessings of God because of the believer, but salvation still depends on his believing in the Lord. आशीर्वाद त्या अविश्वासू जीवन साथीदारावरती येतील, कारण की एक नवरा किंवा ती एक बायको कोणीतरी त्यांच्यातला विश्वासू आहे, बिलिव्हर आहे, तर त्या जोडप्यावरती आशीर्वाद येतील, पण स्वर्ग नाही मिळणार आहे. स्वर्ग तोवर मिळत नाही Yes. जोवर प्रत्येक माणूस स्वतःसाठी येशूंना स्वीकारत नाही, तोवर तारण होत नाही. So there is- हे फॅमिली No. साल्वेशन नाहीये. There is no family salvation, individual हा salvation. पारिवारिक तारणाचा प्रकार नाहीये. हा वन बाय वन, तू विश्वास ठेव, तू तारली जाशील, तिने ठेवला ती तारली जाईल, यांनी ठेवला हे तारले जाईल. But then, Pastor, if that is so, then let us live separately. नाही पास्टर, मग असंच आहे तर मग एकत्र राहायचंच कशाला, आम्ही वेगळेच होतो ना मग. But that causes more problems अरे वेगळे होऊन जास्त समस्या होणार आहे. पण because the children will not be sanctified. कारण मुलं आहेत ना, ती मुलं कुठे शुद्ध होणार मग, असं नसतं ना. Because Bible says कारण बायबल म्हणतं the children will be sanctified when you both stay together. तुम्ही दोघं नवरा बायको एकत्र राहाल तेव्हा तुमची मुलं शुद्ध होतील. Say, because कारण if the unbelieving spouse leaves the home अविश्वासू जीवन साथीदाराने समजा घर सोडून दिलं and he says, आणि तो अविश्वासू जीवन साथीदार म्हणाला I will take one son, you keep one daughter. की दोन मुलं आहेत समजा, तर एक मुलगा मी ठेवतो, एक मुलगा तू ठेव. What happens then? मग काय होतं, हा परिवार कसा असा विभक्त सगळा. Just imagine this man is an unbeliever कल्पना करा की हा एक पुरुष अविश्वासू आहे and they have one son, one daughter, आणि त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे, and the wife is a believer आणि समजा बायको आहे विश्वासू आणि नवरा आहे अविश्वासू, and she says, no, we cannot stay together. आणि मग बायको म्हणते की नाही नाही, मी बिलिव्हर झाले, आपण एकत्र राहू नाही शकत. He says, okay, आणि समजा तो नवरा म्हटला ठीक आहे, I will take the daughter, मी मुलीला घेऊन जातो, you keep the son. तू मुलाला ठेव. That small daughter, if she had stayed in this house, would have become a believer, but now going with an unbeliever father, she will become like a अहो, father. पण ती लहान मुलगी तुम्ही एकत्र राहायला असतात तर त्या विश्वासू आईच्या सानिध्यामध्ये विश्वासू होऊ शकली असती, पण अविश्वासू बापाबरोबर ती मुलगी जाऊन ती कधीच विश्वासात येणार नाहीये. कळतंय का मी काय म्हणतोय. Take the case of Timothy. तिमोथीचं उदाहरण घ्या. Timothy's father was an unbeliever. तिमोथीचे वडील अविश्वासू होते. His mother and grandmother were believers. आई आणि आजी बिलीवर होत्या. तिमोथीचं सांगतो मी बायबल मधून, बाप अविश्वासू होता, आई आजी बिलीवर होत्या. Eunice and Louis. युनिस आणि लुईस त्यांची नावं. And they used to train their son. आणि त्या दोघी या मुलाला प्रशिक्षण द्यायच्या की ज्याचं नाव तिमोथी. They stayed together. एकत्र राहिले होते ते. She didn't say, oh, my husband is an unbeliever, let me separate. ती असं नाही म्हणाली की माझा नवरा विश्वासच ठेवत नाहीये तर मला नाही आता राहायचं, मी तिमोथीला घेऊन वेगळीच होते. They stayed together. ते एकत्र राहिले. Timothy became a believer तिमोथी बिलीवर झाला. because the grandmother and the mother instilled faith in him. का आईने आणि आजीने विश्वास त्याच्यामध्ये तो बिंबवला. That's what Paul writes. पॉल असं लिहितो, From childhood, faith was instilled in you by your बालपणापासनं mother and grandmother. तुझ्या आईने आणि आजीनं येशूवरचा विश्वास तुझ्यामध्ये ठासून ठासून भरलाय तिमोथी. And so he became a pastor, तर तिमोथी पुढे जाऊन पास्टर झाला worked under Paul. आणि पॉलच्या हाताखाली काम केलं त्यांनी. We don't know whether his father finally became a believer or not, आणि सरतेशेवटी तिमोथीचे वडील येशूकडे आले का नाही आले आपल्याला हे माहित नाही, but they are staying together पण ते एकत्र राहिले made Timothy a believer. आणि ते एकत्र राहिल्यामुळे तिमोथी बिलीवर झाला. But what if the mother said,
let us separate, and the father said, I will take Timothy with me. आणि समजा तिमतीची आई म्हटली असते की मी बिलीवर झालेली आहे, माझा नवरा काय अजून येशूकडे आलेला नाही, मी वेगळी होते. आणि तिमतीचे वडील जर म्हटले असते ठीक आहे, हो वेगळी, मी तिमतीला घेऊन वेगळा जातो. Would Timothy become a believer? तिमती बिलीवर झाला असता का? त्याचं नाव बायबलमध्ये असतं का? नाही. So it presents a danger for the children when you separate. तर तुम्ही नवरा बायको असं काहीतरी ठरवून वेगळे झालात की तुमच्या मुलाबाळांना धोका निर्माण होतो ना हो. But when the unbelieving spouse stays home, पण अविश्वासू जीवन साथीदार समजा घरी आहे, the believing spouse would exert an influence on the other spouse. तर त्या विश्वासू जीवन साथीदाराचा प्रभाव पडणारच आहे त्या अविश्वासू जीवन साथीदारावर. There is more chance of the children becoming believers together than be separate. तर त्यांनी एकत्र राहून त्यांची मुलं येशूकडे याविषयीची संधी जास्त आहे, वेगळं वेगळं राहून असं काहीतरी करण्याऐवजी. And moreover, त्याहून जास्त even in the natural way, नैसर्गिक रीतीनं सुद्धा the love has been now divided. प्रेम आता वेगळं झालं ना, म्हणजे डिवाइड झालं. The mother, the child is staying with the mother, the another child is staying with the समजा ते father. वेगळे वेगळे झाले तर मग एक लेकरू गेलं आई बरोबर, एक गेलं बापा बरोबर, मग ते प्रेम पण सगळं विभक्त होतं ना रे. Not only that, आणि इतकंच नाही, tomorrow the children cannot meet together. मग उद्या उठून त्या भावा बहिणींना भेटता येत नाही. And then this mother is staying alone. आई एकटी राहते. Tomorrow she will fall in love with somebody else and get मग married. असं होईल की होता होता तिचं कोणावर तरी प्रेम बसलं, ती प्रेमात पडली आणि तिने दुसरं लग्न केलं. She will say, I'll get married to a believer now. ती काय म्हणेल, मग आता मी विश्वासूशीच लग्न करते बाबा, जाऊ दे. And he will say, I will get married to an आणि मग तो unbeliever. काय म्हणेल की मलाही ही नको झालेली आहे, मी आता आणि कुणाशी तरी लग्न करून टाकतो. What God has joined together, let no man separate. तर नको हे सगळे गोंधळ. देवानी जे जोडलंय ते कोणी माणसांनी तोडू नये. Amen. Second point. दुसरा मुद्दा, Pray in the name of Jesus. येशूंच्या नावात प्रार्थना करा. Paul said पॉल म्हणाला in 2 Corinthians 4:4, 2 Corinth 4:4, in whom the God of this world has blinded the minds of them which believe not, lest the light of the glorious gospel of Christ, who is the image of God, should shine on them. 2 Corinth 4:4, त्यांच्यामध्ये या जगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केलेली आहेत, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवाच्या शुभवर्तमानाचा उजेड त्यांच्यावर प्रकाशू नये. Many times, बऱ्याच वेळा it is not that person, it is the devil who has blinded their minds to the gospel. तो माणूस नाही रे, पण सैतानानेच त्यांचे डोळे शुभवर्तमानाकडे आंधळे केलेले असतात. As a believer, तर विश्वासू या नात्यानं we have the authority in the name of Jesus to bind the strong man. येशूंच्या नावात आपल्याकडे अधिकार आहे, आपण त्या सैतानाला बांधू शकतो. We need to break the power of the devil over the lives of the unbelieving spouse. सैतानाची शक्ती आपण आपल्या अविश्वासू जीवन साथीदारांच्या जीवनावरून बांधायची असते. Because the devil has blinded their minds. कारण सैतानाने त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत, 2 Corinth 4:4 मध्ये लिहिल्यानुरूप. That means म्हणजे you can make it to work for your unbelieving spouse. तुम्ही तुमच्या अविश्वासू जीवन साथीदारांविषयीनं असं काहीतरी करून काम करू शकता. And you can claim salvation and deliverance for them in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात त्यांच्यासाठी तारण मागू शकता की प्रभू तुझ्या वचनात असं असं लिहिलेलं आहे, तर तू असं असं काम कर आणि त्यांना तारणाकडे आण. Take the Bible, go into your room and just start praying and say, I claim my husband or wife's life in Jesus' name. बायबल आपल्या हातात घ्या, खोलीत जा, प्रार्थनेला बसा आणि सांगा प्रभूला प्रार्थना करून की येशू तुझ्या नावामध्ये माझ्या नवऱ्याचं माझ्या बायकोचं तारण मी मागते, क्लेम करा. What happens is, काय होतं, if he has been clouded by the devil, समजा सैतानाने त्याच्या डोक्यात सगळं नाही नाही ते घालून त्याचं डोकं तुंबवलंय, by your prayer the devil will leave, तुम्ही प्रार्थना केल्यामुळे सैतान त्याचं डोकं सोडून जाईल, but still now he has to make a choice. तरी निर्णय त्याला करावा लागेल, त्याला ठरवावं लागेल. But at least in his right sense he will make the right decision. पण कमीत कमी तो शुद्धीत असेल तर योग्य निर्णय तरी घेईल ना. But when the devil was oppressing, he was not taking any decision. पण सैतान त्याला पछाडत असताना आणि डोकं त्याचं असं नाही ना त्या गोष्टींनी तुंबलेलं असताना त्याला ठीकठाक निर्णय पण घेता येणार नाहीये. Because there is more hope for a believer when there are even 10 unbelieving people at home. कारण की एक विश्वासू माणूस घरात आहे तर त्याला खूप सारी आशा असते, त्याच्या घरात बाकीचे 10 अनबिलीवर असले तरी सुद्धा. You have more power. तुमच्याकडे जास्त सामर्थ्य असू दे, 10 अविश्वासू तुमच्या घरात. One believer is enough for the whole house to be saved. एक विश्वासू पुरेसा असतो अख्खं घरानं त्याचं तारणाकडे यायला. If one comes to the Lord, the whole family is saved. आणि एक जर प्रभूकडे says- आला, वचन आहे ना की तू विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Acts 16:31. प्रेषित 16:31 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे.
Many people are praying every day. बरीच लोक रोज प्रार्थना करतात. That is another mistake. ती अजून एक चूक आहे. Every day they are praying, रोज प्रार्थना करतात, fasting every day रोज उपास करतात, for their unbelieving husband. अविश्वासू Or नवऱ्याच्या spouse. जीवनसाथीदारांच्या तारणासाठी. Sometimes the wife sits there while the husband eats. कधी कधी नवरा जेवताना बायको तिथेच बसते. आणि ते म्हणते, अरे तुम्ही जेवत नाही का? नाही, फास्टिंग आहे ना तुमच्यासाठीच, तुमचं तारण होणार म्हणून. असं How it will feel? How can he eat that food also? त्याला कसं वाटेल मग? आणि त्याच्या नरड्याखाली घास जाईल का? नाही, तुमच्या तारणासाठी उपास धरलेत म्हणूनच जेवत नाहीये. तो काय म्हणेल? खाऊन घे, मी यायचा तेव्हा येईल, तू खा पी के सुखी रे बाई. So sometimes it turns out worse then. मग कधी कधी काय होतं, या नसत्या गोष्टी करून ना येणाराही येत नाही. जे मी म्हणते ना ते हे Pray once. एकदाच प्रार्थना करायची, Strong prayer. अशी बलवान दणकट की बस. I mean, take that day as a special day. तो दिवस एक खास दिवस म्हणून घ्या. You have to say, Lord, एके दिवशी तू म्हणायचं, प्रभू Lord. प्रभू, next week असं ठरवायचं की पुढच्या आठवड्यात on this day, या एका दिवशी I'm going to sit at your feet. मी तुझ्या चरणी बसून प्रार्थना करणार That day आहे. I will only pray for my spouse. आणि फक्त माझ्या जीवन साथीदाराच्या तारणाची प्रार्थना करणार I आहे. will connect to God that day. आणि त्या दिवशी मी देवा तुझ्या संपर्कात येणार आहे. One-to-one basis I will talk to you, आणि Lord. तुझ्या समोर बसून तू आणि मी बस, मी तुला सांगणार आहे सगळं. That day I will fast. आणि त्या दिवशी मी उपास धरीन दे बापा. And see that your husband is not around when you are crying and all त्या that. दिवशी मग नवरा अवतीभोवती नाहीये हे बघाल, म्हणजे नको, त्याच्या समोर सगळं रडगाणं नको. And कारण so तो when you are, म्हणायचा, जीसस में क्या ऐसा सब होता है क्या? So- हे रोना धोना नाही मांगताय. so when nobody is there, get into your room, तर कुणीच नसताना तुम्ही तुमच्या खोलीत जा, fast if you want, करा उपास, इच्छा असेल तर. take the Bible with you, बायबल घ्या, hold the Bible in your hand हातात बायबल धरा, and say, म्हणा, Lord, प्रभू, whatever the mistake, काय पण चुका झाल्या जरी maybe असल्या, I knew it, but I got married to an unbeliever, जे please काही forgive चूक me. झाली असेल, मला माहिती होतं न माहिती होतं, पण आता माझ्याकडनं चूक झाली, मला क्षमा कर प्रभू. But पण I want my spouse to be saved. मला माझ्या जीवन साथीदाराचं तारण झालेलं पाहायचंय. You have to save him. तू तारण कर त्यांचं. And then say, मग म्हणा, in the name of Jesus, येशूच्या नावात I break the power of the devil over my spouse in Jesus' माझ्या name. जीवन साथीदारावरनं मी सैतानी सामर्थ्य तोडून टाकते, बांधून टाकते. I claim salvation and deliverance in the name of Jesus. येशूच्या नावात सुटका आणि तारण मागते त्यांच्यासाठी. And say, thank you, Jesus. मग म्हणायचं, धन्यवाद येशू, I believe. माझा विश्वास आहे. Then rise up, उठायचं, thank the Lord प्रभूचे आभार that the मानायचे work is done. की काम झालं. Then don't think about it. मग त्याचा विचार करत डोक्याला हात मारून वगैरे बसायचं नाही. Don't pester your spouse. आणि उगीच कटकट 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 नवऱ्याला करायची नाही. तो अविश्वासू आहे म्हणून, माणूस आहे ना, Don't nag him. त्याला उगीच कटकट 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 कट करू नका. But live a calm life शांत जीवन जगा. and believe that God is going to work in their lives. विश्वास ठेवा, देव एक दिवस त्यांच्या हृदयात काम करेल. Praise God. Amen. That's what Kenneth Hagin, the late prophet Kenneth Hagin, did. असंच केनेथ हेगन यांनी केलेलं आहे. ते परमेश्वराचा महान संदेष्टा, आता ते स्वर्गवासी आहेत. He would pray every day for his brother to be saved. रोज प्रार्थना करायची आपल्या भावाच्या तारणाची. Fasting prayer for some 15-20 years he prayed. उपास प्रार्थना काहीतरी 15-20 वर्ष केली त्यांनी. One day the Lord told him, एके दिवशी प्रभू त्यांना म्हणाला, how many times you're going to pray for your brother? किती वेळ तू असं तुझ्या भावासाठी प्रार्थना करणार आहेस? Once you told me, I know it. तू एकदा मला सांगितलंस ना, मला माहिती आहे ना. And so that day, त्या दिवशी he did the same thing like this. तेच केलं त्यांनी. One असंच. day he prayed एक दिवस धरला असा आणि प्रार्थना केली and said, thank you, Lord. आणि म्हटले, धन्यवाद येशू, I believe he's saved. मी विश्वास ठेवतो की माझ्या भावाचं तारण झालंय. And he saw him become more worse. आणि मग त्यांनी बघितलं, अरे बापरे, याची अवस्था तर अजूनच वाईट होत चालली. Still, I believe he saved. तरी पण ते म्हणाले, नाही, माझा विश्वास आहे, मी प्रार्थना केलीये, माझा विश्वास आहे हा येशूकडे येईल. One day he hears the news he got saved. आणि एके दिवशी त्यांच्या कानावर बातमी आली की त्यांच्या भावाचं तारण झालंय. Praise God. असं होतं. Whenever you pray next time, जेव्हा किंवा पुढच्या वेळेला तुम्ही प्रार्थना कराल, just thank the Lord that he is working in their life. प्रभूचे केवळ आभार माना की धन्यवाद येशू, तू त्यांच्या जीवनात कार्य करत आहेस, मला माहिती आहे. And thank God that the devil is defeated in the name of Jesus. आणि धन्यवाद येशू की तुझ्या नावामध्ये सैतान पराजयी झालेला आहे. See, I know of spouses who got saved मला असे काही जीवन साथीदार माहिती आहेत की ज्यांचं तारण झालं, but caused division between themselves and their spouses पण त्यांच्या दोघांमध्ये विभक्तपणा आला. because they pushed things too fast कारण की त्यांनी गोष्टी खूप लवकर 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 अशा ढकलून केल्या and they pushed things too hard आणि फार म्हणजे बळजबरीनच केल्यासारखा प्रकार.
It was more of witnessing and preaching rather than talking. आणि बोलण्यापेक्षाही जास्त घरात त्यांचं प्रीचिंगच चालू असायचं. See, you can be interested in your spouse's salvation. तुम्हाला तुमच्या जीवन साथीदाराच्या तारणाविषयीनं इंटरेस्ट असणार आहे, असलेला बरोबर आहे. You can be burdened also about them. तुम्हाला ओझं पण येत असेल त्यांच्या तारणाचं की माझा नवरा का बायको तारली गेली पाहिजे. But you cannot lay ironclad rules for them. पण त्यांच्यासाठी तुम्ही असे इतके कडक नियम घालू नका ना. And then say, I can claim someone else's salvation just because you want them to be saved. आणि मग असं म्हणायचं की नाही नाही माझी इच्छा आहे ते तारणाकडे आले पाहिजे म्हणजे आलेच पाहिजेत आणि येणारच. आणि येणारच बघू कसं येत नाही. असं म्हणजे काय. Some of the men say, काय नाही फक्त बायकोचं केस धरायचं आणि चर्च मध्ये आणायचं. हो काही See, पुरुष that असं doesn't म्हणतात. work. काही पुरुष असं म्हणतात आणि म्हणतात नाही करतात पण तसं काम होत नाही. Say, आणि चर्चला फक्त येऊन पण कोणी बिलीवर होत नाही. It is their life. अरे त्याचं जीवन आहे ना. It is their soul. जीवन प्रत्येकाचं आपापलं जीवन आहे, जीव त्यांचा आहे, त्यांना ठरवू दे. You cannot force any salvation into anybody's throat. असं लादू नाही शकत ना एखाद्याच्या घशावर तारण. Of course, we want everyone to be saved. अर्थातच इच्छा तर आपली हीच आहे की सगळ्यांचं तारण व्हावं. More than you, God doesn't want anybody to be lost. तुमच्याहून जास्त देवाची इच्छा नाहीये की एखादा नरकात जावा. He wants everyone to be saved. देवाची इच्छा अशीच आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं. See, Jesus died for the whole world. येशू संपूर्ण जगासाठी मरण पावलेत ना. But is the whole world coming to Jesus? पण संपूर्ण जग येशूकडे आलंय का. So some of the things you have to accept it. तर काही गोष्टी स्वीकारायच्या असतात. Amen. आमेन. Because a person's will also is involved कारण माणसाची इच्छा पण त्याच्यामध्ये गुंतलेली असते ना. in accepting or rejecting Christ. की त्याला ख्रिस्त स्वीकारायचा आहे का ख्रिस्त नाकारायचा आहे ती त्याची इच्छा आहे ना. Once the power of the devil is broken over your spouse, आणि एकदा का तुमच्या जीवन साथीदारांच्या जीवनांवरनं सैतानाचं सामर्थ्य तुटलं he or she is free to have their own choice. मग तो किंवा ती स्वतःचा निर्णय करू शकतात की त्यांना काय हवंय. And usually they make the right choice आणि साधारणतः ते योग्य बरोबरच निर्णय घेतात. because कारण- when they see their believing spouse, the way they walk, the way they power they have over situations and over the devil, they also want to accept it. कारण जेव्हा हे अविश्वासू जीवन साथीदार बघतात की माझ्या नवऱ्यामध्ये बायकोमध्ये जे बिलीवर आहेत कसा बदल आलेला आहे, त्यांच्यात किती शक्ती आहे, सामर्थ्य आहे, त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक, वर्तणूक सगळंच ते बघून ते येतात येशूकडे. But if their mind is blinded, then of course they cannot make the right choice. पण जर मनच त्यांचं अंध झालेलं असेल तर त्या अवस्थेत त्यांना योग्य निर्णय करता येत नाही. And that's why the best thing you do is bind the strong man in Jesus' अतिउत्तम name. गोष्ट म्हणजे काय, त्या सैतानाला त्यांच्या डोक्यातनं येशूच्या नावात एक तर बांधून टाकायचं. See, because as a normal thing, people will come to the Lord once Satan's power over their lives is broken. कारण साधारणतः लोकांच्या जीवनावरनं सैतानाचं सामर्थ्य तुटलं की लोक येशूकडे येतीलच. I mean, you can't say it will happen 100% of the time म्हणजे 100% असं होईलच असं मी म्हणत नाही. because some people just willfully won't follow the Lord. कारण काही लोकांना स्वेच्छेने येशूमागे चालायचं नसतं, Just leave it. तर त्यांना सोडून द्यायचं. That doesn't mean you will live miserably all your life just because your spouse is not saved. त्याचा अर्थ असाही नाही की तुमच्या जीवन साथीदाराचं तारण झालेलं नाहीये म्हणून आता आयुष्यभर तुमचं असं वाईटच होणार आणि असं I काही mean, नाही. you will start living a miserable life yourself. It's का not भयानक proper. जीवन तुम्ही स्वतः मग आता जगायला लागायचं असं नाहीये. That I will not go out, I will not go for a party, I will not go to the restaurant with my काय husband. करायचं आता माझा नवरा येशूकडे तर आलेला नाहीये तर मी नाही त्यांच्याबरोबर कुठे जाणार, मी नाही त्यांच्याबरोबर हॉटेलला जाणार, मी नाही No. त्यांच्याबरोबर पार्टी करायला No. जाणार. Go. असं काही नाही. जा, नवरा आहे तुमचा. Only if he says you have to also drink or you also have to smoke, then you हा, say no. अगदी बळजबरीनं तू सुद्धा दारू पी, तू सुद्धा सिगरेटी ओढ वगैरे असं म्हणायला लागला तर तेव्हा म्हणा की नाही मी हे सगळं करत नाही. Amen. Third point. तिसरा मुद्दा, You live an exemplary life. तुम्ही एक कित्ता घालून देणारं एक उदाहरणाचं जीवन तुम्ही जगून दाखवा ना. That's what you येशूकडे can मी do. आले तर मी तसं जगून दाखवावं तर मला बघून समोरचा येईल. पण All you have to do is, if you are a believing wife, एकच करायचं तुम्ही. समजा तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही बायको आणि तुम्ही बिलीवर आहे, show love and be submissive to your unbelieving तर husband. प्रेम दाखवा नवऱ्याला आणि त्यांच्या अधीन राहा, त्यांच्या आज्ञेत राहा. No, but he's an unbeliever. नाही पण तो अविश्वासू त्याच्या आज्ञेत कसं राहायचं. Whether he's a believer or unbeliever, submission is a must. प्रश्नच येत नाही. तुझा नवरा आहे, त्याच्या आज्ञेत आपण राहायलाच पाहिजे. Only if he says to do wrong things, don't हा, do. फक्त जसं आता मी म्हणालो त्यांनी काहीतरी चुकीचं काम करायला सांगितलं तर ती आज्ञा पाळू नका. The apostle Peter says प्रेषित पेत्र म्हणतो in 1 Peter 3:1 and 2, पहिलं पेत्र 3:1 आणि 2, believing wives be in submission or subjection to your own husbands,
that if any obey not the word, they also may without the word be won by the conversation of the wives, while they behold your chaste conversation coupled with fear. पहिलं पेत्र 3:1 आणि 2. त्याचप्रमाणे बायकांनो, तुम्ही आपापल्या नवऱ्यांच्या अधीन असा, यासाठी की जर कोणी वचनाला मानित नाही तर ते वचनापासून तुमची निर्मळ व भिडेची वर्तणूक पाहून आपल्या बायकांच्या वर्तणुकीने मिळवून घेण्यात यावेत. See? He is talking about believing wives. म्हणजे समजा बायको विश्वासू आहे तर तिच्याविषयी पेत्र सांगतोय. He's saying if you are a believing wife and you have an unbelieving husband, still be subject to your husband. पेत्र म्हणतोय की तू बिलीवर बायको आहे आणि तुझा नवरा अनबिलीवर आहे, अविश्वासू आहे, तरी पण तू तुझ्या नवऱ्याच्या आज्ञेत राहा म्हणतो. Though they don't obey the word, आणि जरी ते वचनाला मानत नाहीयेत कारण ते अनबिलीवर आहेत, but without the word also they can be won. पण वचना वाचून सुद्धा त्यांचं तारण होऊ शकतं. Without your preaching also they can be won. तुम्ही प्रीचिंग न करताही ते तारणाकडे येऊ शकतात. Yes, there is a chance. आहे संधी. How? कशी? By your life. तुझ्या जीवनातून त्यांना ख्रिस्त दाखव. As Paul says, we are epistles of Christ. पॉल असं म्हणतो की आम्हीच ख्रिस्ताचं पत्र आहोत. In other words, he's saying, I am the Bible. म्हणजे पॉल जणू दुसऱ्या शब्दात असं म्हणत आहे, मीच बायबल आहे. So sometimes, people won't want to hear you reading from the Bible, but by your life, the Bible can be preached. तर कधी कधी ना लोकांना तुमच्या मुखे बायबल ऐकायचं नसतं, लोकांना कधी कधी बायबल तुझ्यात बघायचं असतं. ते तू दाखवते येतील. Put your husband first. नवऱ्याला पहिली जागा दे. Put his needs first. नवऱ्याच्या गरजा पहिल्या भागव. Yes. Some people go about preaching here and there, these wives, and the husband comes, there is no food at home. काही बायका बिलीवर झाल्यानंतर सगळ्या जगामध्ये सुवार्ता सांगत फिरत राहतात आणि चुलीला कुलूप खायला काय नाही घरात नवरा आल्यावर. He says, where it is? No food. नवरा म्हणतो मग हे काय आता काय खायचं. And she comes home, she said, मी बाहेरच जेवलो कारण की त्यांनी आम्हाला चांगलं आणि स्वयंपाक वर ही बनवलं. घरी आल्यावर म्हणते की नाही त्यांच्या घरी गेले होते, सुवार्ता सांगितली, आमची मीटिंग झाली आणि मग त्यांनी सांगितलं जेवून जा, तर मी जेवूनच आले. आपण माझं काय आता? अगं पण माझं काय. हा असंच होतं, बिलीवर नाही ना. मग असं वर आणि म्हणायचं तुम्ही विश्वासू नाही, बिलीवर नाही तुम्ही, मग असंच होणार. I know of one lady, मला ठाऊक आहे ना, एक स्त्री अशी she called me home मला घरी बोलवलं because her husband didn't want to live with her. तिच्या नवऱ्याला तिच्याबरोबर राहायची इच्छा नव्हती, And so she was crying. तर ती रडायला लागली She called me home. आणि तिने मला एकेकाळी घरी बोलवलं. When I sat in that house, त्या घरात जाऊन जेव्हा मी बसलो, I saw only cobwebs all over, सगळीकडे झाडी 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 all झाडी, dirt everywhere. सगळीकडे घाण, एकदम अस्वच्छ. I didn't have a place to sit also. No chair. I sat down. म्हणजे मलाही बसायला धड जागा नव्हती, खुर्ची नाही, काही नाही, मी खाली बसलो. I said, they have a flat but no chairs. म्हणजे असं सुंदर फ्लॅट आहे पण काहीच नाही, धड बसायला काही नाही, घाण, इतकं घर घाणेरडं. She said, my husband is like this, आणि म्हणे माझा नवरा असा आहे, not allowing me to go about and मला preach. जाऊ देत नाही, मला प्रीचिंग करू देत नाही. I said, when do you go? म्हटलं तुम्ही कधी जाता सिस्टर. Oh, there is lots of needs from morning till night I'm out. नाही खूप गरजा आहेत लोकांना, मी सकाळपासून रात्रीपर्यंत जातच असते. I said, what your husband needs then? मग म्हटलं नवरा काय खातो. आता बघून घेणार ना. हो का, धुळच खायची मग त्यांनी घरची. See, असं होतं का, संसार असा होतो का. हा तुम्हीच विचार करा ना. I mean, that is not a believer's life. Forget about preaching. हे बिलीवरचं जीवन असं असतं का. प्रीचिंग तुम्ही सोडा, असं जगायचं असतं का रे. हा तो अविश्वास आहे. हो विश्वास म्हणजे काय, तर खून करायचा का त्याचा. Even if he opposes the message, you will win him over by what you do and how you live. तुम्ही जे काही करताय, तुम्ही ज्या रीतीनं जगताय त्या रीतीनं तुम्ही त्यांना जिंकू शकता. जरी त्यांनी प्रीचिंगला विरोध केला तरी सुद्धा. Keep the house clean. घर स्वच्छ ठेवा, प्रत्येक गृहिणीची ती जबाबदारी आहे. Prepare food and then go. स्वयंपाक करा मग जा, माहितीये ना. Write a nice letter there. छान तिथे पत्र लिहून ते चिकटवायची पत्र मिळतात ना अलीकडे, ती चिकटवून ठेवा कुठे. Dear honey or whatever. जे काही Honey, म्हणत असाल नवऱ्याला, I'm keeping this food, की स्वयंपाक रेडी आहे, nice food that you like. छान छान तुम्हाला आवडणारा, Have it and I'm coming home soon. जेवून घ्याल, मी येते लवकर, Love you. लव्ह यू. He likes it. म्हणजे पण नवऱ्याला पण आवडतं ना, Isn't it? हे की नाही. पण ते लव्ह यू आणा तो मागता ना बाहेर, आताही नाही ना. And so no one has to say anything to him मग कोणीच काही म्हणायचं नाही त्याला, because कारण he will see how you honor God and live a pure life and how you love him. तो बघणार की ही किती छान जगते आणि देवाचा मान करते, सन्मान करते, शुद्ध पवित्र जीवन जगते, घरची जबाबदारी सगळी नीट सांभाळते.
So even if you don't preach to them, they will see your faith and the glow of God on you. मग प्रीचिंग जरी तुम्ही त्यांना केलं नाही ना तरी तुमच्यातला ख्रिस्त त्यांना दिसणार, तुमच्यावरची ख्रिस्ताची चमक त्यांना दिसणार, And the strength of God in you. देवाची ताकद तुमच्यातली त्यांना दिसणार आणि त्यांना मोह होणारच And they will turn to the Lord. आणि म्हणणार ये जीसस मुझे भी थोड़ा देखने दो अभी क्या है. One lady always used to fast for her husband. एक बाई ना नेहमी आपल्या नवऱ्यासाठी उपवास करायची. And one day she showed me a photo. एके दिवशी फोटो दाखवला त्यांनी मला. हे 15 वर्ष मी आता चांगलंच दिसत होते 15 वर्ष आधी. आता बघा कसं दिसतं. एके दिवशी तिने तिचा एक जुना फोटो मला दाखवला की पास्टर 15 वर्षांपूर्वी पहा मी किती सुंदर देखणी होते आणि म्हणे आता बघा हा मी कारण की फास्टिंग करते का यांच्यासाठी. उपवास करते ना नवऱ्यासाठी. He doesn't like her also because her looks only has gone. She आणि became आता like a त्या old lady. नवऱ्याला ती आवडत पण नाही कारण तिच्यात काही सौंदर्य रूप काहीच राहिलं नाही हो धड. He said ती अनबिलीव्हर होती चांगलं दिसत होती. मग आता तो बिलीव्हर नवरा झाली म्हणतो, अजून वाईट झाली. "जे अविश्वासू असताना चांगली दिसायची तुमचा हे जीजस जीजस करून तिचं सगळंच गेलो हो." म्हणजे हा किती अपमान झाला येशूंचा. हा लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला. हे काय Bible says बायबल म्हणतं the same goes for your husband. तसंच नवऱ्याचं. Verse 7. 7वं वचन 1 Peter 3:7. Yes. 1 पेत्र 3:7. The same goes for your husband. You should be thoughtful of your wife. Treat her with honor because she isn't as strong as you are and she shares with you in the gift of life. Then nothing will stand in the way of your prayers. 1 पेत्र 3:7. नवऱ्यांनो त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर सुज्ञतेनं राहा. बायको अधिक नाजूक पात्र आहे आणि तुम्ही जीवनाच्या कृपेचे सोबतीचे वतनदार आहात असे समजून तुम्ही त्यांना मान द्या. Say. तुमच्या प्रार्थना खुंटू नयेत म्हणून हे करा. Say, she's a delicate woman. म्हणजे स्त्रिया नाजूक असतात, बाई जातच नाजूक असते. So you cannot hold their hair, isn't it? तर बाई जात नाजूक आहे असं लिहिलेलं आहे तर त्यांचे केस तुम्ही असे पकडून चालेल का? हा असे झिंजा उपटून मी तुला नेईनच You cannot pull her to church. असं नाही होत ना. तिला हे असं फरफटत चर्चला आणायचं. He अरे, said, कुणाची वरात be करतोय? thoughtful of your wife. तर बायकोचा थोडा विचार कर Treat her with honor. आणि तिला मानानं वागव, इज्जतीत वागव तिला. That your prayers will not be hindered. कशासाठी? की तुझ्या प्रार्थना खुंटू नयेत रे. This fellow prays every day. हा रोज प्रार्थना करतो, माझा बायको सेव्ह व्हायला पाहिजे. And his prayers are not answered only. त्याच्या प्रार्थनेला काही उत्तर मिळत नाही. Because after prayer he gives her one buka. कारण After prayer he प्रार्थनेनंतर gives her हे one तिला buka. असं तू झोडपतो. येत नाही प्रभूकडे येत. प्रभूकडे येत नाही म्हणून मारायचं. So as women they lack some of the men's advantages. आणि पुरुषांना काही हे जे हक्क प्रदान केले गेलेले आहेत ते बायकांमध्ये कमी पडतात. But in the new life of God both have the same grace. पण देवाच्या नवीन जीवनात पुरुष आणि स्त्रिया दोघांना सारखंच वतन आहे, Or in the grace of समान आहे. Christ they are both equal. आणि ख्रिस्ताच्या कृपेत सगळे समानच आहेत, पुरुष काय आणि स्त्रिया काय. So Peter says, तर पेत्र म्हणतो treat your unbelieving wives as equals. तुमच्या अविश्वासू बायकोला सोबतीचे वतनदार म्हणून वागवा. So your prayers will not be grounded. म्हणजे तुझी जी काही प्रेयर चालली आहे त्या प्रेयर मध्ये तुला डिस्टर्ब होणार नाही, Then- प्रेयर नीट होईल. Then he sums it all up saying in verse 8, मग 8व्या वचनात तो सगळ्याची गोळाबेरीज करून म्हणतो be agreeable, एक चित्त राहा, be sympathetic, समसुख दुःखी राहा, be loving, प्रीती करणारे व्हा, be compassionate, कनवाळू राहा, be humble. नम्र मनाचे राहा. See, that goes for all of you, no exceptions. आणि हे सगळ्यांना लागू पडतं, ह्यातनं कुणाचीच सुटका नाही. No sharp tongued sarcasm. म्हणजे धारधार जिभेनं पार एखाद्याला फाडून खायचं वगैरे नाही. Bless them. त्यांना आशीर्वादित करा. Bless your wives also, even if they are unbelievers. बायको जरी अविश्वासू असली तरी तिला आशीर्वादित करा. Because the more you bless, the more you shall be blessed. कारण जेवढं तुम्ही आशीर्वादित कराल तेवढे तुम्ही आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. And don't separate from your unbelieving wife. आणि अविश्वासू बायकोपासनं वेगळं व्हायची गरज नाही. Stay with them. राहा त्यांच्या बरोबर. Amen. आमेन. Next point. पुढचा मुद्दा, Fourth point and last point. चौथा आणि शेवटचा. Except it is God's job to change hearts. आणि हे स्वीकारा की हृदय बदलायचं काम माझं नाही, देवाचं आहे. Accept it. हे स्वीकार की हृदय बदलायचं काम देवाचं आहे, माझं नाही. All you do that you have to do, you do, and then finally it is God. जे तू करायचं ते सगळं कर आणि सरते शेवटी देवावर सोड. It's God's job to change hearts. देवाचं काम आहे लोकांची हृदय बदलणं, ते आपण नाही करू शकत. That decision will free you to pursue your relationship with God आणि हा निर्णय आपण केला ना की आपल्याला आपल्या प्रभू मागे नीट चालता येईल. without that added burden of having to bring your spouse to faith. आणि उगीच ते ओझं आपल्यावरती जास्तीचं राहणार नाही की नाही आमचे हे प्रभूकडे
आलेच पाहिजेत, आमची ही प्रभूकडे आलीच पाहिजे, Yes. ते जास्तीचं ओझं मग निघून जाईल. Some of the spouses were fooled. They thought that their spouses was a believer. काही जीवन साथीदार, काही जोडप्यांमध्ये असं झालं की ते मूर्खात निघाले, त्यांना फसले गेले, त्यांना माहितीच नव्हतं की हे प्रभूत नाहीयेत. पण तो नेहमी बायबल घेऊन यायचं तो बायबल घेऊन फिरायचा आणि आमच्या चर्चमध्ये त्याच्यापेक्षा मोठं बायबल कोणाकडेच नव्हतं. तर मला म्हणून मी वाटलं हा yes बिलीवरच म्हटलं. आहे. पण मोठा बायबलवाला बिलीवर असतो, हा भुसा आणि डोक्यात कोणी भरला तुझ्या? But only after they got married, they came to know that that person was not a believer. मग लग्न केल्यानंतर कळलं की हा मोठा बायबल धरणारा बिलीवरच नव्हता. Because after that, he never carried the आणि Bible. त्याच्यानंतर त्यांनी बायबल हातात कधी धरलंच नाही. अरे तुझ्यासाठी तो बायबल घेऊन येत होता. हा, त्याला तू हवी होती आणि त्याला माहिती होतं हे असं बायबल पुढे पुढे केलं की बरोबर लग्न करेल माझ्या बरोबर, म्हणून तेव्हा त्यांनी ते केलं आणि मग सोडलं. But don't worry, God did not make that mistake also. पण काळजी Anyway. करू नका, तुमचं लग्न जमून आता ते लग्न झालंय आणि त्याच्यात देवाकडनं चूक झाली आहे असं काही नाही. आता अंड फुटलं, आता काय गोळा करायचं ते है ना, आता छान सुंदर नांदायचं आणि प्रार्थना करायची. Because God still has a plan for you कारण both. देवाची अजून पण योजना आहे ना आपल्यासाठी. ठीक आहे ना, Amen. ठीक आहे. He has a plan if both of you also were unbelievers. तुम्ही दोघेही जरी अविश्वासू असाल तरी देवाची योजना काहीतरी आहेच. Like when we got married, we were unbelievers only. जसं आम्हा दोघांचं लग्न झालं ना आमचं, तेव्हा आम्ही अविश्वासू होतो, आम्ही येशूकडे आलेलो नव्हतो. I mean, we were religious people, but not believers. म्हणजे धार्मिक होतो आम्ही पण बिलीवर नव्हतो आम्ही. But see, God had a plan. पण देवाची योजना होती ना आमच्यासाठी. I got saved, she got saved. माझं तारण झालं, तिचं तारण झालं, Amen. है ना. And so God has a plan if both of you are unbelievers when you are marrying and one turns to the Lord also. तर असं पण होतं कधी कधी की तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही दोघेही अविश्वासू होता आणि त्याच्यानंतर मग प्रभूंनी कार्य केलं आणि एक येशूकडे आला. Because कारण you are not fully disobeying God तुम्ही पूर्णतः देवाचा आज्ञाभंग करत नव्हता, because you never knew God. कारण तुम्हाला देव माहितीच So नव्हता. you got married. तुम्ही लग्न केलं, तुम्ही दोघेही अविश्वासू होता. So your situation is by God's sovereign design. तर तुमची ही जी परिस्थिती ती देवाने कुठेतरी त्याच्या योजनेत रचलेलीच Yes. होती. I got married to my wife. We both were unbelievers, but there was God's design that we should get married. माझं माझ्या बायकोशी लग्न झालं तेव्हा आम्ही दोघेही अविश्वासू होतो, पण मग देवाच्या योजनेत ते ठरलेलं रचलेलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. Yes. God has a plan for each one of us. तर सांगायचं तात्पर्य माझं असं आहे बेटा, देवाची आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी योजना असते And no matter how hard you try, आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, you cannot transform someone else's heart. एखाद्याचं जीवन, मग तो तुमचा नवरा जरी असला किंवा बायको जरी असली तरी जीवन आपण नाही बदलू शकत. You cannot force or compel or harass them into believing in Jesus. आणि बळजबरीनं आपण त्यांना येशूकडे आणू शकत नाही. ही प्रत्येकाची आपापली इच्छा आहे. Or even sweet talk or even pleading with your spouse into becoming a Christian also will not always किंवा work. गोड 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 बोलून 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 त्यांना आणणं हे असं काहीही नाही आहे. हे प्रभूच्या हातात आहे. Sometimes all these tricks will only drive them away. कधी कधी ह्या सगळ्या कुयुक्त्या त्यांना उलट देवापासून लांब नेतील. If you keep on nagging your husband, he will take the first bus and wherever it goes, he will land there. अशी कटकट कटकट जर करत राहिल्या बिलीवर बायका आपापल्या अनबिलीवर नवऱ्यांना, तर तो तर निघूनच जाईल पहिली बस धरून. ती बस मग त्याला कुठे पण नेऊ. मग इथं नको, हिच्या घरी नको मला. तो म्हणे कुठेही नाही बाबा, पण हिच्याकडं नको. Amen. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Yes, sometimes you will feel very lonely because you are the only believing person in that house. अर्थातच कधी कधी तुम्हाला फार एकटे वाटेल, कारण त्या घरात तुम्ही एकटेच बिलीवर आहात. आता तो सगळा भाग असतो, Yes. ते पॅकेज आहे. तुम्ही एकटेच बिलीवर आहे तर कधी कधी तुम्हाला एकटं वाटणारच आहे. And then you have to go alone to church. मग एकटंच चर्चला जावं लागतं. And you have to ask your children to come to church. मुलांना सांगावं लागतं चर्चला यायला. And sometimes they will come because the husband will say, don't take them. And then sometimes they will say, take them. कधी कधी मुलं येतील, कधी येणार नाहीत, कारण नवरा त्यावेळेला म्हणेल नाही जायचं रे आज तुम्ही चर्चला, मग ते येणार नाही. नवरा कधी म्हणेल घेऊन जा, मग ती येतील. See? So that's why तर म्हणून when you get married, see that you get married to a believer. एक तर तुम्ही समजा बिलीवर आहात आणि लग्न करायचं ठरवलेलं आहे, तर बिलीवरशीच करा. But sometimes God refines you in even this kind of situation. पण कधी कधी असल्याही परिस्थितींमध्ये देव आपल्याला स्वच्छ शुद्ध निखळ पवित्र करतो. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद.
I know one lady, she was so angry that her husband was not turning. मला एक स्त्री ठाऊक आहे, तिला इतका राग आलेला होता कारण की तिचा नवरा बदलतच नव्हता. One day she grabbed him एके दिवशी तिने धरलंच त्याला कॉल and she said, "Don't you see Christ in me?" आणि म्हटली, तुम्हाला माझ्यात ख्रिस्त दिसत नाही? That man was shocked and confused. त्या पुरुषाला धक्काच बसला की हे रौद्र रूप मी अगोदर कधी बघितलं नव्हतं आणि तो गोंधळला. And he laughed and said to her surprise, आणि जोरात ओरडून तिच्या आश्चर्यासाठी तिला असं म्हणाला, "Yes, I can see you are different." दिसतंय मला की तू बदललीयस. म्हणजे अशी नव्हतीस तू, तू अगोदर कॉलर धरायची नाहीस, आता कॉलर धरतीयस. She let तरी म्हणतेस येशूकडे ये. She later repented to him and she felt that her अर्थातच- husband was not her enemy. अर्थातच नंतर तिने पश्चाताप केला आणि तिने समजून घेतलं नवरा आहे माझा, वैरी नाही. And she told him, "See, I am not your enemy. I know you love Christ. I cannot because I have not yet seen his miracle in my life." आणि ती म्हटली की मला ठाऊक आहे तुम्ही माझे पती आहात, पण अजून मला चमत्कार दिसत नाही आपल्या जीवनात घडताना, Amen. म्हणून असं झालं माझ्याकडून. Last point. शेवटचा मुद्दा, Live in the now. आत्ताच्या समयात जगा. Don't pine for a happy ever after someday. ह्याच्या पुढे माझी कहाणी सुंदर होणार, ते पुढचं नको, आत्ताच्या काळात जगा. The day my spouse becomes a believer, I will smile. ज्या दिवशी माझा नवरा किंवा बायको बिलीवर होईल ना, त्या दिवशी मी हसीन. तोपर्यंत मी पांढरच साडी घालणार. I mean, that is foolish. मग अगोदर काय गरज आहे, अगोदरच विधवा व्हायचंय का? नको ना, ते मूर्खासारखं आहे. Till my husband is not saved, we will never go out in the restaurant, माझा never enjoy नवरा life. बिलीवर होईपर्यंत आम्ही हॉटेलला एकत्र जाणार नाही. I mean, he will never become a believer. I mean, worse comes to worse. What will you do? तू काय करशील मग? तो जर नाहीच झाला बिलीवर आणि असली वागणूक बघून तर तो होणारही नाही, मग तू काय हॉटेलचं खाणारच नाही. Say, instead, learn to accept things as they are now. उलट पक्षी आत्ताच्या समयाला गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायला बघ, Build your life on what's good. आणि जे चांगलं आहे त्याच्यावर तुझं जीवन बांध. Enjoy each other's company. एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्या. Plan for your future also together. भविष्य सुद्धा एकमेकांनी एकत्र बसून भविष्याचं प्लॅनिंग करा. Don't say, असं म्हणू नका, तुझ्या आता काय फ्युचर बघायचं. नाही. अरे, मी काय म्हणते, हे असं कुचकट बोलणं आपण बंद नाही का हो करू शकत? हा आगाऊपणा वास झाला आता. I mean, you can in between sometimes say how wonderful it would be if you know म्हणजे Jesus. अधून मधून कधीतरी तुम्ही बाकीचं बोलत असताना एक लाईन मध्ये सोडली की तुम्ही पण येशूवर विश्वास ठेवला असता तर किती छान होतं, तर ठीक आहे, म्हणजे समजू शकतो. सारखंच I have known some of the husbands, you know, they have not come to the Lord, but they tell people, "You go to my wife, she prays very strongly, असे and you पण will be काही blessed." नवरे मला माहिती आहेत की जे प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाहीत, पण ते म्हणतात इतरांना की माझी बायको प्रभूमध्ये स्ट्रॉंग आहे बरं का, आणि Go to my wife, का she will pray तुम्हाला for काही you. समस्या असेल तर तिच्याकडे जा, ती तुझ्यासाठी प्रार्थना करेल. Yes, I know. असंही काही नवरे म्हणतात. You should let them know that you are for them, तुम्ही त्यांना हे पोचतं केलं पाहिजे की मी तुझ्यासाठी no आहे. matter what happens. काही घडो. At times they may ask you to come for the movie, कधी कधी तुमचे जीवन साथीदार तुम्हाला म्हणतील चल ना आज पिक्चर बघायला. A good माझ्याबरोबर." movie. चांगला पिक्चर असेल Don't say मी बघणारच नाही, फक्त नोवा आणि 10 commandmentsच असं बघते. म्हणायची गरज नाही. मी पिक्चर वगैरे बघत नसते, काहीतरी 10 कमांडमेंट वगैरे असेल, जीसस ऑफ नाझरेथ असेल तरच मी बघीन, नाही तर मी नाही बघत. Go with them, nothing तर happens. ठीक आहे ना, जा ना, काय होत आहे. And in that theater sleep. आणि थिएटरमध्ये जाऊन झोप, अंधारात कोणाला कळतंय तू पिक्चर बघितला नाही बघितला. एसी में मस्त If you have to sleep. झोपून जा थिएटरमध्ये. थिएटरलाच चालली ना, नरकात तर नेत नाहीये ना. And in the interval, get up and then have something to eat and eat again sleep. आणि इंटरव्हल मध्ये उठा, Nice काहीतरी life. खा प्या, पॉपकॉर्न खा, कोल्ड ड्रिंक प्या, आणि मग परत पिक्चर सुरू झाला, अंधार झाला की झोपा. And tell him, आणि त्याला सांगा because I love you, I'm coming with माझं you. तुमच्यावर प्रेम आहे म्हणून मी तुमच्या बरोबर येतेय. He will be so happy. त्याला पण आनंद होईल बाई. I mean, he will say, see, she's coming for me. तो म्हणे माझ्यासाठी आली ही. She doesn't like. तिला आवडत नाही But तसं she हे came for सगळं, me. पण माझ्यासाठी आली. Surely he will change. नक्की बदलेल ना तो. असं सगळं बघून तो का नाही बदलणार. Live honestly. Fifth point, live honestly. प्रामाणिकतेनं जगा, हा 6वा मुद्दा. In living out your faith, live honestly. तुमचा विश्वास तुम्ही जगताना तो जरा प्रामाणिकतेनं जगा. Let them also know you also at times as a believer stumble also and struggle also. त्यांना पण कळू दे ना, तुम्ही जरी बिलीवर आहात तरी तुम्ही पण कधी कधी अडखळून पडता. Let them know.
त्यांना कळू दे that I am also not perfect. मी परिपूर्ण नाहीये. By showing you are perfect, you are showing that your spouse is not perfect. मी परफेक्ट आहे दाखवून तुला काय म्हणायचंय, तुझा नवरा परफेक्ट नाहीये No, you have to say, असं नाही. तुम्ही म्हणायचं I am also not perfect. मी पण परिपूर्ण I am नाही. trusting on the Lord. माझा विश्वास देवावर आहे, His grace is upon me. देवाची कृपा माझ्यावर आहे. See, when you say that, असं म्हटलं ना, they will understand you. मग ते समजून घेतील तुम्हाला. Amen. Let them know you also have your weakness. कळू दे ना त्यांना पण की आपल्यात पण आपापला काही अशक्तपणा आहे. Sixth कारण point. परफेक्ट कोणीच नाहीये. Sixth point. सातवा जो काही मुद्दा आहे, Honor your marriage. तुमच्या विवाहाचा मान करा. Honor your marriage. तुमच्या विवाहाचा मान करा. Take care that you don't talk negatively about your spouse to anyone. आणि जीवन साथीदारांविषयी कुणाशीच नकारात्मक बोलू नका. If your husband is at home, he should be your first priority. तुमचा नवरा घरी असेल तर तुमचा नवराच तुमचं पहिलं प्राधान्य असायला पाहिजे. Honor the marriage. विवाहाचा मान करा. आपल्या स्वतःच्या विवाहाचा मान करा. Even if you go out, जरी तुम्ही बाहेर गेलात reach your home before your husband reaches home. तरी नवरा घरी येण्या अगोदर पोचा तुम्ही स्वतः. Yes. Don't reach home after he has eaten some dried bread there and then you reach home. नवरा घरी आला, काहीतरी वाळलेलं सुकलेलं काहीतरी खाऊन घेतलं त्यांनी, त्याच्यानंतर मग कधीतरी तुम्ही आला, म्हणजे कारण नसतानाचे हे उशीर नको. Amen. आम्ही Reach home before he reaches and see that the house is kept clean. तो पोचायच्या अगोदर तू पोच आणि घर स्वच्छ ठेव ना जरा. Let it not look like a chicken house. घर कोंबडीच्या खुराडासारखं नको दिसायला. Let it be clean. So घर that आहे when ते he lies आपलं. on the bed, he is happy. स्वच्छ असू दे, म्हणजे तो बिछाण्यावर आडवा पडला की त्याला पण आनंद होईल. Otherwise, the bed has not been done for 3 days. नाहीतर तो बिछाना केलेलाच नाही, त्याची चादर कधी बदललेलीच नाही, असं नको ना. काय करायचं 3 दिवस मीटिंग होतं. अरे 3 दिवस मीटिंग होता म्हणजे काय, हेवनलाच गेली होती का तू? I can prove to you by the word of God देवाच्या वचनातनं मी तुम्हाला हे सिद्ध करू शकतो that the highest calling you have is to take care of the house and take care of those children God gave you first. मोठं पाचारण बायकांवरचं प्रथम हेच आहे की देवाने तुम्हाला दिलेलं घर, नवरा आणि मुलं यांना तुम्ही सांभाळा. Yes, your relationship with God is first. अर्थातच देवाशी तुमचं नातं पहिलं, त्यात वाद नाही. But ministry to others does not come second, but ministry to your family first. इतरांची Second. सेवा पहिलं नाही, पहिली घर, घरचे लोक, तुझा परिवार, त्यांची सेवा, मग जनसेवा. After you minister in your household, then you can go out. घरामध्ये तू सेवा करून चुकलीस ना, तुझं सगळं झालं, घरचं काम झालं, सगळं झालं, मग जनसेवा कर. But some people then do only housework and never do God's पण ministry. मग काही बायका That also is there. फक्तच घरचं करत बसतात आणि देवाचं काहीच करत नाही. पास्टरने सांगितलं घरचंच करायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मी धुणच धुते. पास्टरांनी प्रीचिंग केलेलं आहे म्हणून आता मी घर म्हणजे घर, मी देवाचं काम बिम काय करत नाही. अहो पण आजचं प्रीचिंग आम्ही केलंच नाही. Last point, शेवटचा मुद्दा, never give up hope. आशा सोडू नका. God offers everyone the same gift of salvation and eternal life. देव सगळ्यांनाच अनंत कालचं जीवन आणि तारण ह्याची ऑफर त्याच रीतीनं देतो. Some choose to accept it, others don't. काही स्वीकारतात, काही नाही स्वीकारत. But all who accept the gift do so in God's timing, पण जे सगळे हे दान स्वीकारतात तारणाचं, ते देवाच्या वेळेत स्वीकारतात, not our timing. आपल्या वेळेत काही होत नाही. God knows what He is doing. देवाला माहिती आहे देव काय करतोय. But there is more chance of them turning to the Lord because you are the light. पण तुम्ही प्रकाश आहात आणि तुमच्यातला तो प्रकाश बघून ते प्रभूकडे यायची संधी जास्त आहे. Are you learning something? काहीतरी शिकलात का आज? Did you learn something Huh? today? Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Let us trust God to work a देवावर- miracle in our house. विश्वास ठेवूया देवावर की आपल्या जीवनात, घरात त्याने चमत्कार करावा. Whoever is not saved in your house, ज्या कुणाचं तुमच्या घरात तारण झालेलं नाहीये, trust in God. God will do something. देवावर विश्वास ठेवा, देव काहीतरी करेल. He can change their lives. देवच जीवन बदलू शकतो त्यांचं. Whoever it is, whether it's your father, mother, your spouse, or children, मग ते कोणी असो, तुमचा नवरा, बायको, मुलं, बाळ, कोणीही जीवन साथीदार, your grandparents, whoever. आजी, आजोबा, कोणीही असोत, God has them in His mind. देवाच्या मनात आहेत तुमच्या घरचे लोक. Amen. काळजी करू नका. But from our side, पण आपल्या बाजूनी do what I told you today. जे मी तुम्हाला आज करायला सांगितलंय ते करा. Then rest the impossible, leave it in the hands of God. बाकी जे अशक्य आहे ते देवाच्या हातात सोडून द्या, देव करेल. Amen.
आमेन. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, touch my people. माझ्या लोकांना स्पर्श कर. Let this word work miracles in their lives. हा शब्द त्यांच्या जीवनात चमत्कार घडवून आणू That दे. those people who are not saved will be saved. की ज्या लोकांचं तारण झालं नाही त्यांचं व्हावं. I claim salvation and deliverance for those people who are not saved in their families in Jesus' name. ज्या लोकांच्या घर परिवारामध्ये ज्यांचं कुणाचं तारण झालं नाहीये त्यांचं तारण प्रभू येशूंच्या नावात मी मागतो. You work a miracle in their तू lives. चमत्कार कर त्यांच्या जीवनात Let दे them be बाप्पा. saved in आणि Jesus' name. त्यांचं तारण होऊ दे येशूच्या नावात. Every devil सैतान which is blinding them to the truth, जो त्यांना सत्याकडे आंधळ करतो, I bind those powers in the name of त्या Jesus. सर्व सैतानी शक्तीला येशूच्या नावात मी बांधतो. Leave their minds in Jesus' name. त्यांची मने येशूच्या नावात तू सोड, That they may be in a position to take their own choices. की त्यांना स्वतःची निवड नीट करता यावी अशा अवस्थेत ते यावीत. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Keep in touch with God, देवाच्या संपर्कात राहा, and God will keep in touch with you. म्हणजे देवही तुमच्या संपर्कात राहील. Amen.